त्यांना सुरू करा म्हणले का? हां, सुरू करा. सुरू करूयात. नमस्कार, मी मिलिंद केशव वाईकर, हडपसरमध्ये राहतो. आज आपल्यासोबत आपले व्याख्याते आनंदजी आहेत आणि आजचा योगायोग असा की आनंदजींचा आज वाढदिवस आहे. तर सुरुवातीलाच आपण सगळ्यांच्या वतीनं मी आनंदजींना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्याख्यानाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. सुरू करा. नमस्कार. सर्वात प्रथम व्याख्यान किंवा हा जो काही विषय मी मांडणार आहे तो विषय मांडण्याच्या पूर्वी जे आपले हिंदुस्थानचे जे सैनिक आहेत की जे झुंजत आहेत, की ज्यांनी एक प्रोफेशन म्हणूनच, एक व्यवसाय म्हणूनच, जिथे मृत्यू हा मित्र म्हणून भेटू शकतो असा व्यवसाय त्यांनी स्वतःहून निवडलेला आहे, स्वखुशीने निवडलेला आहे. बाकीचे नाईलाज म्हणून निवडतात, पण स्वखुशीने हे माहिती असताना तिथं गेलेले आपले बांधव आहेत. तर आज माझ्या एका सरांचा मला मेसेज आला, जे निवृत्त सेनाधिकारी आहेत. तर तो मेसेज मी सुरुवातीला वाचून दाखवतो. एक्स्ट्रीमली सॅड न्यूज फ्रॉम 21 RR. कॉलोनल आशुतोष SM, मेजर अनुज सूद, NK प्रकाश, Lance Naik Dinesh, and Sub Inspector Kazi of JKP martyred in action. Ashutosh was one of the finest guard officers one came across. Even though being too icy for long, he volunteered to command 21 RR. He was the only CO decorated for gallantry a second time in Kashmir, a great loss to regiment and the army and our nation. May their souls rest in peace. तर आता आपण हे जे काही व्याख्यान किंवा विचार ऐकतोय, तर हे करत असताना आपण सदैव, म्हणजे आपल्याला आपल्या उपनिषदांमध्ये किंवा वेदांच्या मध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपण सदैव मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे. तर ते मृत्यूचं स्मरण ठेवून मृत्यूला तोंड देणारे मृत्युंजय वीर आपले स्वतःचे भाऊ तिथे लढतायत, त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया पहिल्यांदा. आता मी विषयाला सुरुवात करतो. विषयाला सुरुवात करण्याच्या पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, ज्या मंडळाने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, त्या मंडळाचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो. हे मंडळ बरेच वर्ष झाली की या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये कार्यरत आहे. या मंडळाचे सर्वात मोठं ग्रंथालय आहे, जवळपास 50,000हून अधिक ग्रंथसंपदा आहे. त्याच्या सोबतच तिथे एक अभ्यासिका चालवली जाते आणि बरेचसे विद्यार्थी त्या अभ्यासिकेचा लाभ घेतात. त्याच्यासोबतच पर्यावरणाची सेवा, वृक्ष संवर्धन याच्यासाठी सुद्धा ही संस्था कार्य करते. आणि सर्वात अत्यंत महत्वाचं कार्य जे गेल्या 3-4 वर्षापासून या संस्थेच्या मार्फत सुरू आहे ते म्हणजे सैनिकीकरणाचं, हिंदूंच्या सैनिकीकरणाचं कार्य इथे आम्ही करतो आहोत. कारण स्वातंत्र्यवीरांनी सांगितलेलं होतं की हिंदूंचं सैनिकीकरण करा आणि राजनीतीचे हिंदूकरण करा. तर सैनिकीकरणाच्या दृष्टीनं राष्ट्रीय रक्षा अकादमी किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी ह्याच्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये, महाशाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही त्यांना प्रेरित करतो आणि त्यांच्यासाठी रिस्पेक्टेड ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आणि रिस्पेक्टेड ब्रिगेडियर बलजीत सिंग गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यल्प दरामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या एंट्रन्स टेस्टच्या इथं आम्ही क्लासेस घेतो. त्याच्यासोबतच SSBचे सुद्धा तयारी करून घेतो. आतापर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये एकूण 20 विद्यार्थी, 20 तरुण, 20 युवक NDAची रिटर्न एक्झाम या मंडळाच्या मार्फत प्रयत्न करून उत्तीर्ण झालेले आहेत. आणि आतापर्यंत एकूण 4 विद्यार्थी, 4 तरुण सैन्यामध्ये किंवा NDA मध्ये हे त्यांना प्रवेश मिळालेला आहे. तर एक अशा पद्धतीची थोडक्यात मी आपल्याला ओळख करून दिली या संस्थेची, की ज्या संस्थेच्या मार्फत आपण ही व्याख्यानमाला करत आहोत. आता आजच्या विषयाकडे मी जातो. 6 सोनेरी पानं हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला, त्यांच्या आयुष्याच्या कालखंडातला, जवळपास शेवटच्या कालखंडात त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे.
6 सोनेरी पानं म्हणजे काय की हिंदूंच्या इतिहासाचे काही भाग पडतात. एक पुराण काळ सावरकरांनी लिहिलेला आहे. पुराण काळ हा सुद्धा एक प्रकारचा इतिहास आहे ज्याच्यावरती कल्पनांची पुटं चढवून त्याला आत्ताचं स्वरूप आलेलं आहे. आणि दुसरा इतिहासाचे आणखीन 2 भाग केलेले आहेत, एक प्राचीन इतिहास आणि अर्वाचीन इतिहास. तर 6 सोनेरी पानं म्हणजे काय की आजपर्यंत या हिंदुस्थानावरती ऐतिहासिक काळापासून कुणी कुणी परकीयांनी आक्रमणे केली आणि त्याला आपण कसं तोंड दिलं आणि आपण त्याच्यावरती कसे विजय मिळवले, विजय मिळवत असताना आपण काय काय चुका केल्या, त्या सर्वांची मीमांसा या ग्रंथामध्ये त्यांनी केलेली आहे. हा एक समीक्षण ग्रंथ आहे. त्यांनी असं कुठेही सांगितलेलं नाही की हा इतिहास ग्रंथ आहे असं त्यांनी म्हणलेलं नाहीये. त्यांनी इतिहासाची समीक्षा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वात पहिलं सोनेरी पान त्यांनी सांगितलेलं आहे चंद्रगुप्त चाणक्य इसवी सन पूर्व 327 या कालावधीमध्ये ते इसवी सन पूर्व 315. त्याच्यानंतर आलेला यवनांतक सम्राट पुष्यमित्र शृंग इसवी सन पूर्व 184. त्याच्यानंतर शक कुशाणांतक विक्रमादित्य इसवी सन पूर्व 100. त्याच्यानंतर हुण या जमातीने आपल्यावरती आक्रमण केलं, हुणांतक यशोधर्मा हा इसवी सन 540. तर एकूण इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 700 या कालावधीमध्ये ही जी आपल्यावरती आक्रमणं झाली 4 जवळपास परकीय जमातींची, त्यांना आपण यशस्वीरित्या तोंड दिलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्तांनी जे तुटलेले जे सगळी गणराज्य होती त्या सर्वांना एका भट्टीमध्ये वितळवून एक राष्ट्र निर्माण करून या सर्व विदेशी आक्रांतांना हुसकावून लावलेलं होतं. त्याच्यानंतर हे 5वे सोनेरी पान जे त्यांनी लिहिलेलं आहे ते इस्लामच्या संदर्भात आहे. मी मुसलमान हा शब्द आता इथं वापरलेला नाहीये, मी इस्लाम हा शब्द वापरलेला आहे. इस्लाम हा शब्द वापरण्यामागचं कारण असं आहे की थोडक्यात जर बघायला गेलं तर मुसलमान हे वाईट नाही आहेत, मुसलमान वाईट नाही आहेत, तर विचार हे कृती करायला भाग पडत असतात. तर विचार कोण देतं, तर ज्या काळामध्ये विज्ञानाचा शोध लागलेला नव्हता किंवा मनुष्याला माहिती नव्हतं की बाबा पाऊस का पडतो, सूर्य का उगवतो, वादळ का होतात, समुद्राला भरती ओहोटी का येते, हिंदुस्थानातल्या लोकांना माहिती असेल कारण आपल्याकडे शास्त्रज्ञ किंवा संशोधन आयुर्वेद निघाला, आणखीन काही संशोधनपर ग्रंथ निघाले, ऋषी मुनी होते आपल्याकडे असेल सुद्धा, पण अन्य जगामध्ये असं नव्हतं. तर त्याच्यामुळे मग हे त्यांना जे निसर्गाला आहे किंवा या ज्या काही शक्ती आहे त्यालाच देव अल्लाह अशा कल्पना वेगळ्या वेगळ्या रचून त्या माध्यमातून हे सगळे धर्म या जगामध्ये निर्माण झाले. तर इस्लाम हा प्रेरणा देतो मुसलमानांना कार्य करण्याचा, जे काही ते कार्य करतात त्याच्या मागे ते प्रेरणास्थान आहे. तरी इस्लामचं जे आक्रमण झालं या हिंदुस्थानामध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की इसवी सन 711 मध्ये मोहम्मद बिन कासिम हा सिंधवर चालून आला. सावरकरांनी सांगितलेलं ऍक्च्युअली वस्तुतः इसवी सन 640 मध्ये ओमानचा जो सुलतान होता तो त्यांनी या सिंधवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापूर्वीही बरेचसे अरब या सिंध प्रांतामध्ये त्यांनी चंचू प्रवेश करून घेतला, या राज्यामध्ये ते राहायला लागलेले होते. एवढंच नव्हे तर सिंधचा जो राजा होता दाहिर त्याच्या सैन्यामध्ये कित्येक अरबांनी आपला स्वतःचा प्रवेश करून घेतलेला होता. तर 640 ला जे आक्रमण झालं त्यावेळेला त्या इस्लामचा किंवा त्या मुसलमानांचा सैनिकी दृष्ट्या पराभव झाला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते अजून पुढची 60 वर्ष आपल्या देशावरती आक्रमण करू शकले नाहीत. इसवी सन 711 मध्ये त्यांनी आक्रमण केलं. स्वातंत्र्यवीरांनी सांगितलेलं आहे की आधीची जी आक्रमणं होती, जी शक होते, कुशाण होते, यवन होते, हुण होते, यांच्या आक्रमणामध्ये आणि मुसलमानांच्या आक्रमणामध्ये अंतर काय, फरक काय. तर आधीची जी आक्रमणं होती ही आक्रमणं ही केवळ राजकीय स्वरूपाची आक्रमणं होती. राजकीय स्वरूपाची आक्रमणं म्हणजे त्यांना इथं राज्य स्थापन करायचं होतं, त्यांना इथं धर्म किंवा त्यांचे स्वतःची संस्कृती असं काही वेगळं त्यांचं नव्हतं. त्यांना राज्य निर्माण करायचं होतं, स्वतःचं राज्य घ्यायचं होतं, या पृथ्वीचा उपभोग घ्यायचा होता, या पलीकडे काही नव्हतं. आणि त्याच्यामुळे त्यांना आपल्या हिंदू समाजाने कालांतराने आपल्या हिंदू समाजामध्ये पचवून टाकलं. कुणी वेगळा स्वतःला हुण म्हणून सांगणारा आज उरलेला नाहीये, कुणी स्वतःला मी शक म्हणणारा उरलेला नाहीये, कुणी स्वतःला मी ग्रीक म्हणणारा उरलेला नाहीये. पण मुसलमानांच्या आक्रमणामध्ये हा फरक होता की ते आक्रमण दुहेरी होतं, दुपेडी होतं. एक तर ते राजकीय आक्रमण होतंच, त्याच्यासोबतच ते धार्मिक आक्रमण ही होतं. कारण इस्लाम हा केवळ अध्यात्म सांगणारा धर्म नाहीये. इस्लाम
हा मूलतः एक संपूर्ण समाजाचाच एका विशिष्ट दिशेनं विचार करणारी एक विचारसरणी आहे. राजकीय, धार्मिक सर्व अंग त्याच्यामध्ये, सामाजिक सर्व अंग, कायदे सर्व त्याच्यामध्ये सामील होतात. तर हा फरक होता. स्वातंत्र्यवीरांनी त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की काही इतिहासकार जे आहेत त्यांना त्यांनी गाजर पारखी इतिहासकार असं म्हणलेलं आहे, रत्नपारखी म्हणलेलं नाही. ते गाजर पारखी भाजीविके, ते गाजर पारखी इतिहासकार काय म्हणतात की या हिंदूंचा इतिहास हा सातत्यानं पराभवाचा इतिहास आहे. इट इज अ हिस्ट्री ऑफ कंटिन्युअस डिफीट, कन्सिस्टंट डिफीट, आणि हिंदूंना याची लाज वाटली पाहिजे असं काही इतिहासकार म्हणतात. आणि त्यांना सावरकरांनी उत्तर दिलेले आहे, अरे अरे की इसवी सन 540 ते इसवी सन 1000 या कालावधीपर्यंत हिंदूंनी तोंड दिलेलं आहे यशस्वीरित्या. दक्षिण हिंदुस्थान तर जवळपास 2 सहस्त्र वर्ष कुठल्याही विदेशी आक्रमणापासून इम्म्यून किंवा रोग प्रतिकार शक्ती असलेला असा उरलेला होता. आणि त्यांनी एका इतिहासकाराचा दाखला पण दिलेला आहे, व्हिन्संट स्मिथचा. त्यांनी सांगितलेलं आहे की आफ्टर द डिफीट ऑफ मिहिरगुल व हिंदूज अँड एक्सटिंक्शन ऑफ Hun power, India enjoyed immunity from foreign attack for nearly 5 centuries. 500 वर्ष Hindus were immune from any foreign attack. तर हा जो विषय आहे की हिंदू हा सदैव पराभूत नाहीये, हिंदू जिंकलेला सुद्धा आहे. हिंदूंचा इतिहास हा विजयाचा सुद्धा इतिहास आहे. आणि हा इतिहास शाळेतल्या मुलांच्या पर्यंत जाण्याची नितांत गरज आहे. नाहीतर न्यूनगंड निर्माण होतो पुढच्या पिढीमध्ये. आणि न्यूनगंड ज्यांच्या हृदयामध्ये असतो ते गुलाम बनतात, मानसिकदृष्ट्या गुलाम बनतात. आणि म्हणूनच कुठेही कोणी धटिंगणगिरी करायला लागला तर पहिल्यांदा पळून जायची प्रवृत्ती निर्माण होते. कारण संस्कृतीच नाहीये, घरामध्ये शिकवलेलंच नाहीये, शाळेमध्ये शिकवलेलंच नाहीये की अरे तुझे पूर्वज असे होते, तुझे पूर्वज पराक्रमी होते, हे शिकवलंच जात नाही. त्याच्यामुळे आपला जो पुढची जी आपली पिढी आहे ती बुळगी निर्माण होतीये. ती बुळगी बनू नये, ती शूरवीर बनायची असेल, नरशार्दूल निर्माण करायची असेल, वीरांगना निर्माण करायची असतील तर या हिंदू पिढीला, हिंदूंच्या पुढच्या पिढीला सत्य इतिहास हा सांगणे गरजेचं आहे. इतिहासातल्या चुकाही सांगणं गरजेचं आहे. या निमित्तानं हा उद्देश ठेवून स्वातंत्र्यवीरांनी हा एक समीक्षण ग्रंथ लिहिलेला आहे. तर ज्यावेळेला 640 मध्ये ज्यावेळेला आक्रमण झालं त्यावेळेला फक्त एक छोटासा प्रांत होता, मरकान नावाचा प्रांत. तो प्रांत अरब मुसलमानांच्या ताब्यात गेला आणि तिथल्या हिंदूंना त्यांनी बलपूर्वक इस्लाम स्वीकारायला भाग पाडलं. तेच आजचे जे रानटी बलूची लोक जे आपण म्हणतो, बलोची लोक, हे बलोची लोक म्हणजे तत्कालीन हिंदू लोक मरकान प्रांतातले की ज्यांना इसवी सन 640च्या नंतर त्या मुसलमानांनी त्यांना इस्लाम कबूल करायला भाग पाडलं. त्याच्यानंतर इसवी सन 711ला मोहम्मद कासिम याचा हल्ला झाला. त्यावेळेला त्या दाहिरच्या राज्यामध्ये, सिंधमध्ये बहुसंख्य वैदिक धर्मीय किंवा वैदिक पंथाचे अनुयायी होते आणि अल्पसंख्य बौद्ध पंथाचे सुद्धा अनुयायी होते. पण दुर्दैवाने त्या काळामध्ये त्या अल्पसंख्य बौद्धांनी सुद्धा राष्ट्रद्रोह केलेला आहे. हे स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेलं आहे. परत एकदा मी सांगतोय की मी जे काय बोलतोय ते सावरकरांनी जे मांडलेलं आहे ते त्या काळच्या संदर्भात मांडलेलं आहे. त्या काळात जे घडलं, ज्या घटना घडल्या त्या घटना त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या काळामध्ये झालेल्या चुका सांगितलेल्या आहेत. त्या काळामधल्या चांगल्या घटना, वाईट घटना सांगितलेल्या आहेत. त्याचा अर्थ आज तसं वागावं असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये. सुज्ञाला सांगणं न लगे आपण सुज्ञा. तर ह्याच्यामध्ये या बौद्धांनी सुद्धा राष्ट्रद्रोह केला. मुस्लिम तवारीखकार यांनी लिहिलेलं आहे, सावरकर म्हणतात की ज्या दुर्गम वाटा होत्या डोंगरातल्या, जंगलातल्या, त्या दाखवण्यासाठी हे बौद्ध त्यावेळेला त्यांच्याकडे गेले की आम्ही वैदिक नाहीये, आमचा दाहिर राजाचा काही संबंध नाहीये, आम्ही शांतता प्रेमी आहोत, आम्ही अहिंसावादी आहोत, आम्ही राजकारणात भाग घेत नसतो, त्याच्यामुळे आमचा तुम्हाला हार्दिक पाठिंबा आहे. आणि त्या हुशार मोहम्मद कासिमनं त्यावेळेला त्यांना हो म्हणलं, त्यांचा फायदा करून घेतला आणि दाहिर ठार झाला. एका युद्धामध्ये दाहिर ठार झाला. दाहिर ठार झाल्यानंतर तिथल्या ज्या आपल्या हिंदू माता भगिनी होत्या त्यांनी जय हर म्हणजे शंकराचा जयघोष करत अग्निकुंडात उड्या टाकून जोहार केला. परंतु सूर्यदेवी आणि परिमला देवी या ज्या राजकन्या होत्या त्या या कासिमच्या हातात सापडल्या. त्यांना तो आणि शतावधी स्त्रियांना त्यांनी आपले दासी बनवले. एवढंच नव्हे, पण हा पराभवाचं एक कारण सावरकरांनी त्यात लिहिलेलं आहे की हे जे सैन्य होतं दाहिर राजाचं, या सैन्यामध्ये कित्येक वर्षापासून कित्येक अरब स्वतः त्याचा दाहिर राजाचे सैनिक म्हणून नोकरी करत होते, पगारी नोकर होते. आणि ऐन वेळेला, ऐन युद्धाच्या धामधुमीमध्ये या सगळ्या सैनिकांनी दिशा फिरवली. त्यांनी सांगितलं की आम्ही इस्लामच्या विरुद्ध लढू शकत नाही,
तुम्ही काफिर आहात, आम्ही इस्लामी आहोत, कासिम इस्लामी आहे, आम्ही त्याच्या विरोधात युद्ध करू शकत नाही. तर ही एक घटना घडलेली. स्वातंत्र्यवीर सावरकर, आज आपण लॉकडाऊन 1-1.5 महिना बघतो, यांना 2 जन्मठेपीचं लॉकडाऊन दिलं होतं आणि ते त्यांनी शांतचित्तानं सहन केलं. त्याच्यात ते टिकले. त्यांना माहिती नव्हतं कधी सोडणार आहेत, पण ते टिकले. आपल्याला घरात राहायचंय. त्यांनी अंदमानमध्ये कोलू पिसला, रक्त आणि घाम गाळलं. अशा सावरकरांनी लिहिलेली वाक्य आहेत. हे आपण जरा शांतचित्ताने समजून घ्यावं. काही लोक म्हणतात, काही जे विद्वत जड असतात, माझ्या माहितीतले आहेत विद्वत्तेने एवढे जड झालेले आहेत नर्मदेतले गोटे, की ते म्हणतात सावरकरांना रक्तपिपासू आणि फॅनेटिक ही संज्ञा देतात. सावरकर माझा फॅनेटिक, सावरकर रक्तपिपासू आहेत, 6 सोनेरी ग्रंथ पाने हा ग्रंथ अत्यंत रक्तपिपासू आहे, अशी वाक्य अरे पण तुम्ही कधीतरी काही सामाजिक कार्य केलंय का? तुम्ही काहीतरी प्रत्यक्ष करा, भोगा, आणि मग सावरकरांना तुम्ही दूषण द्या. तर हे मी तुम्हाला सांगतो की सावरकरांची ही अशी वाक्य आहेत आणि या बौद्धांची त्या काळची ही वर्तणूक अशी होती. मात्र एकदा वैदिक हिंदूंचा सर्वनाश त्या राज्यातला केल्यानंतर, ज्या वेळेला सर्वंकष इस्लामीकरणाची लाट त्यांनी उडवून दिली, त्यावेळेला त्यांनी हिंदूंच्या कुठल्या जाती बघितल्या नाहीत. तू ब्राह्मण आहेस का, तू क्षत्रिय आहेस का, तू वैश्य आहेस का, तू शूद्र आहेस का, तू बौद्ध आहेस का, तू जैन आहेस, असं काही न बघता सरसकट शिरकाण केलं गेलं. ज्यांनी इस्लाम कबूल केला नाही त्या सर्वांचं शिरकाण केलं गेलं. त्या बौद्धांचंही शिरकाण त्या कासिमच्या सैन्यानी नंतर केलं. आणि सावरकर या ठिकाणी सांगतात, बौद्धांच्या नाशाची कारणं काय? या देशामध्ये बौद्ध धर्म हा कमी का झाला, नाश का पावला, त्याची कारणं सांगितलेली आहेत त्यांनी. एक पहिलं कारण सांगितलं की राष्ट्रद्रोह, हे आता मी जे तुम्हाला सांगितलं. दुसरं जे आहे आततायी अहिंसा. या आततायी, यावेळेला बौद्धांचे मोठे मोठे राजे सम्राट होऊन गेले, त्यावेळेला आततायी अहिंसेच्या पायी कित्येक जे आपल्या जाती होत्या की ज्यांचं उत्पन्नाचं साधनच हे मांसाशन किंवा अशा प्रकारचे व्यवसाय होते, म्हणजे मासेमारी असेल किंवा अन्य, तर त्यांना जगणं मुश्किल होऊन गेलं. त्याच्यामुळे त्याचा उभं झाला आततायी अहिंसेचा. त्याच्यामुळे समाजाने ही आततायी अहिंसेला पुरस्कारणारा धर्म हा सोडून दिला. अस्पृश्यतेच्या अनेक कारणांच्या मधलं एक कारण हा बौद्ध धर्म सुद्धा आहे. कारण कित्येक ज्या जाती होत्या की ज्या हे अहिंसा पाळत नव्हत्या, त्यांची सावली पडू नये, त्यांचा विटाळ होऊ नये म्हणून त्यांना गावाच्या बाहेर वस्ती करण्यास भाग पाडण्यात आलं. हे स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेलं आहे 6 सोनेरी पाने या ग्रंथामध्ये. आणि अशा दृष्टीनं तिथं अस्पृश्यता पण सुरुवात झाली. आणि हे चीनी प्रवाशांचे सुद्धा मत आहे. चीनी प्रवाशांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. जे चीनी प्रवासी त्या काळात भारतात फिरत होते त्यांनी सुद्धा असाच उल्लेख केलेला आहे की अस्पृश्यता आहे असं त्यांना बाहेर का ठेवत होते. आणि दुसरं एक त्यांनी सांगितलेलं की इस्लामीकरण, उदाहरणार्थ पूर्व बंगालचं पूर्ण इस्लामीकरण लवकर झालं कारण तिथं बौद्ध समाज जास्त होता. कारण वैदिक जे यत्रतत्र हिंदू समाज होता, वैदिक समाज जो होता तो युद्ध तरी करायचा, तो शस्त्र उचलायचा, पण या बौद्धांनी त्याकडे शस्त्र उचलली नाहीत. त्याच्यामुळे भाजी मुळी आणि गवत कापावं तसं त्यांना कापून टाकलं इस्लामी लोकांनी. तर त्याच्यामुळे ते धडा ते इस्लाम त्यांनी कबूल करत गेले. तर हे सावरकरांनी त्या काळातलं इसवी सन 711च्या आगे मागे जे काही हिंदुस्थानामध्ये घडलं ते थोडक्यात सांगितलेलं आहे. आता जर आपल्या शाळेतले किंवा महाविद्यालयातली इतिहासाची पुस्तकं जर आपण वाचली तर त्याच्यामध्ये सावरकर म्हणतात की असं एका पॅराग्राफच्या नंतर दुसरा पॅराग्राफ लगेच दिला जातो की हा सुलतान आला, नंतर हा सुलतान आला, नंतर हा सुलतान आला. मग विद्यार्थ्याला काय वाटतं, अरे सगळे सुलतानच येत गेले, आपण कधी जिंकलोच नाही का? पण इसवी सन 711च्या नंतर इसवी सन 1001 पर्यंत, म्हणजे जवळपास 300 वर्ष कुठलाही परकीय अरब वा तुर्क वा अफगाण या हिंदुस्थानवर आक्रमण करू शकलेला नाहीये. या 300 वर्षामध्ये काय घडलं? या 300 वर्षामध्ये बाप्पा रावळचं पण नाव सुद्धा आपल्या मुलांना माहिती नसेल, माहिती पाहिजे. बाप्पा रावळ हा जो राजपूत होता, सुमेरू राजपूत होते, यांनी सिंध परत अरबांच्या तावडीतून जिंकून आपल्या ताब्यात आणलेला होता. या बाप्पा रावळचं हे कर्म होतं, पराक्रम होता, हा आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून सांगितला जात नाही. 300 वर्ष म्हणजे काय? इंग्रजांचं राज्य म्हणे 150 वर्ष टिकलं, तर 150 वर्ष आपल्याला किती मोठी वाटतात? 300 वर्ष म्हणजे किती पिढ्या झाल्या? किमान 5 ते 6 पिढ्या हे हिंदू राष्ट्र स्वतंत्र होतं, हा आपला पराक्रम होता, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. हा त्याला राजपुतांचा त्या काळचा हा पराक्रम होता. पण सावरकरांनी इथे खंत व्यक्त केलेली आहे की ज्या वेळेला चाणक्याच्या काळामध्ये ग्रीकांचं जे सुरुवातीलाच आक्रमण झालं, ते आक्रमण झाल्यानंतर चाणक्यानं आणि त्या काळचे जे शिक्षक होते, शिक्षक हा शब्द खूप महत्वाचा आहे मित्रांनो, वेगळ्या गुरुकुलातले जे शिक्षक होते, या शिक्षकांनी चाणक्याच्या नेतृत्वाखाली सगळ्या वेगळ्या गणराज्यातल्या युवकांचं संघटन केलं. चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली एक सैन्य निर्माण केलं
आणि सर्वांना एकत्र करून या परकीय शत्रूला हुसकून लावायला भाग पाडलं. पण या काळामधले आपले शिक्षक काय करत होते, आपली वेगळी वेगळी गुरुकुलं काय करत होती, हे शिक्षक चुकले. शिक्षक खूप महत्वाचं आहे. आणि या संदर्भात आजच्या काळातले सुद्धा शिक्षक काय करतायत हे आपण प्रत्येक शिक्षकाने आपल्या मनाशी विचार करावा, की आपण मुलांना काय सांगतोय, आपण मुलांना राष्ट्राभिमान शिकवतोय का. शिक्षक खूप महत्वाचा आहे. या शतकव्यापी हिंदू मुस्लिम संघर्षातील एक वैशिष्ट्य सावरकरांनी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ही खंत त्यांनी व्यक्त केलेली होती की चाणक्य नीतीच्या अभावामुळं, की त्या काळी कुठल्याही दक्षिणेमधल्या किंवा उत्तरेमधल्या कुठल्याही हिंदू सम्राटाला असं वाटलं नाही की आपण सगळे एकत्र येऊया, आपण एक विशाल हिंदू सैन्य निर्माण करूया आणि विशाल हिंदू सैन्य निर्माण करून हे जे स्त्रियांच्या वरती राक्षसी अत्याचार करणारी ही जी काही जमात आहे ही येते तरी कुठनं, त्यांना हे शिक्षण देते तरी कोण, हे आहेत तरी कुठले, त्या मूळ त्यांच्या भूमीमध्ये जाऊन त्यांचा शिरकाण करून टाकावं असं कुणालाही वाटलं नाही. आणि वाटायला पाहिजे होतं, कारण त्याच काळात या दक्षिण हिंदुस्थानामध्ये स्वतःला त्रिसमुद्रेश्वर म्हणवणारे चेल चोल पांड्य यांच्यासारखे सम्राट होते. पाली आणि मलेशिया त्या भागापर्यंत त्यांचे व्यापार चालू होते, यांची नौदलं होती. पण यांच्यापैकी कुणाच्याही मनामध्ये हा विचार आला नाही. याचं कारण यांची राष्ट्रीयता संपलेली होती, आमची राष्ट्रीयता मृत झालेली होती. आणि इथं आपल्याला लक्षात येतं, थोडस विषयांतर होत आहे, पण डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी या मूळ रोगावरती उपाय शोधला. त्यांनी हुडकलं, त्यांना लक्षात आलं की या हिंदूंच्यातली राष्ट्रीयता मृत झालेली आहे, तिला संजीवनी दिली पाहिजे. आणि ती संजीवनी देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेची स्थापना केलेली आहे. वैचारिक मतभेद वगैरे गोष्टी वेगळ्या असतात, पण हे प्रचंड मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि आज आपल्या लक्षात येतं की आज आपला जो हिंदुस्थान जो काही सुरक्षित आहे त्याच्या मागे सैन्याच्या खालोखाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तेवढाच महत्वाचा भाग आहे. आज विचार करा, जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर आज हिंदूंची या देशातल्या बहुसंख्य राष्ट्रीय समाजाची काय परिस्थिती झाली असती. तर हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सावरकरांनी लिहिलेला आहे, इसवी सन 1001 मध्ये सबक्तगीन, गझनीचा सबक्तगीन याने हल्ला केला पंजाबवरती. जयपाल अनंगपाल हे तिथले राजे होते, त्यांनी संघर्ष केला, पण दुर्दैवाने ते पराभूत झाले. जयपाल याचा मुलगा होता अनंगपाल. जयपालाला तो पराभव सहन झाला नाही आणि त्यांनी स्वेच्छेने अग्निप्रवेश केला की मी माझ्या राष्ट्राचं रक्षण करू शकलो नाही, मी राजा म्हणून कुचकामी ठरलेलो आहे, मला जगायचा अधिकार नाहीये. आणि त्या जयपालांनी स्वतः पेटत्या चितेमध्ये स्वतःचा अग्निप्रवेश करून आपले प्राणार्पण केलेले आहेत. हे आपले हिंदू होते, असे आपले हिंदू पूर्वज होते. त्याच्यानंतर सबक्तगीनच्या नंतर तो गझनीचा महम्मद आला. या महम्मदानी हल्ला केला. त्यांनी त्यावेळेला पंजाब जिंकल्यानंतर मथुरेवरती आक्रमण केलं, मथुरा लुटली, मथुरेतली सगळी मंदिरं उद्ध्वस्त करून टाकली आणि तिथल्या हिंदू स्त्रियांची ससे होलपट केली, लुटालूट केली, संपत्ती लुटून नेली. हे का करतात ते? माणूस कुठलाही मुळात वाईट नसतो, हे लक्षात घ्या. हे त्यांनी का वागले? आपल्या हिंदूंच्याही धर्मग्रंथांमध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत, पण आज आपण त्या चुकीच्या गोष्टी पाळणार नाही, कारण ते कालबाह्य झालेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे, ते चुकीचं आहे. आज जे मनुष्य जातीला उपयुक्त नाही ते आपण पाळता कामा नये. हा सत्सद विवेक आपल्या डोक्यात जर असेल, आपल्या मनात जर असेल, आपल्या हृदयात जर असेल, आपल्या बुद्धीत जर असेल, तर आपण खरी माणसं. तर मी तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे एक फक्त मी आयत सांगतो तुम्हाला असं का करतात. हे माझ्याकडे एक कुराण आहे, पवित्र कुराण. ह्याच्यामध्ये फक्त एक आयत मी आपल्याला वाचून दाखवतो. सूरह तौबा मधली ही आयत आहे. ते मुसलमान वाईट नाही आहे, ते खरंच प्रामाणिक आहेत, त्यांची चूक नाहीये. त्या काळामध्ये जे काय अरबस्तानमध्ये आवश्यक होतं ते त्यांनी केलं, पण आज जे आहे तर त्याच्यामध्ये त्यांचे ज्या आयती ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. त्यातली एक आयत मी तुम्हाला सांगतो, सूरह तौबा ही आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर बघा, मी तुम्हाला एकच आयत वाचून दाखवतो. आयत अशी आहे, जेव्हा आदरणीय महिने ज्यात लढाई मनाई ठरली ते महिने निघून गेल्यानंतर ज्या ठिकाणी दिसतील मुश्रिक लोकांना ठार करा आणि त्यांना घेरा टाका. प्रत्येक घाताच्या जागी टपून बसा. मात्र जर ते तौबा करतील आणि नमाज कायम करण्यास तयार असतील, जकात कर्तव्यदान देऊ लागतील, तेव्हा यांची वाट मोकळी सोडा. निसंशय अल्लाह मोठा, माफ करणारा आणि दयाळू आहे. तर हे कुराण आहे. हे त्या काळात अरबस्तानमध्ये कदाचित योग्य असेल, ठीक आहे. तर हे कुराणानुसार ते प्रामाणिकपणे वागत गेले, हे लक्षात घ्या. तर हा धर्मग्रंथ आहे आणि या धर्मग्रंथाचा अभ्यास खरं तर हिंदूंनी केला पाहिजे. हिंदूंनी जर या धर्मग्रंथाचा अभ्यास केला तर त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि एक थोडंसं विषयांतर करून एक विषय सांगतो की शेषरावजी मोरे एक
प्रकांड विद्वान आहेत, ज्यांना आपण ऋषी म्हणायला पाहिजे, त्यांनी त्या इस्लामचा पूर्ण अभ्यास करून काही ग्रंथ लिहिलेले आहेत. ह्याच्यामध्ये मुस्लिम मनाचा शोध हा एक ग्रंथ आहे. हा जर आपण वाचला, मुस्लिम मनाचा शोध हा जर ग्रंथ वाचला, तर ह्याच्यामध्ये खूप सोप्या भाषेमध्ये हा सर्व विषय सांगितलेला आहे आणि हा आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मानवेंद्रनाथ रॉय जे कम्युनिस्ट होते, मानवेंद्रनाथ रॉय यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की या जगाच्या पाठीवरती अशी कुठलीही जमात नसेल की जी इस्लामच्या संदर्भामध्ये अज्ञानी, एवढी अज्ञानी, इस्लामच्या संदर्भात हिंदूंच्या इतकी अज्ञानी जमात दुसरी कुठली नाही. डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा पाकिस्तान या त्यांच्या पुस्तकामध्ये इस्लामविषयी खूप मोठं मौलिक विवेचन केलेलं आहे. हे सर्व हिंदूंनी वाचण्याची आणि अभ्यासण्याची नितांत आवश्यक आहे. कारण आपलेच उपनिषद उद्घोषित करतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिदम, ज्ञानासारखं या जगामध्ये पवित्र काय नाहीये. आपल्याला जर ज्ञान असेल तर आपण योग्य ते कर्म करू. ज्ञान नसताना केलेलं कर्माला काय अर्थ नाही, आणि जे ज्ञान कर्मप्रवण नाही त्या ज्ञानालाही काही अर्थ नाही. तात्यांनी सांगितलेलं आहे की ज्ञान हे कर्मप्रवण असावं आणि कर्म हे ज्ञानयुक्त असावं. तर आपली जबाबदारी आहे, आपली मुलं बाळ आहेत, आपल्या पुढच्या पिढ्या आहेत, आपल्याला या देशाची ओळख हिंदुस्थान म्हणून टिकवायची आहे. तर त्यासाठी गेले 1000 वर्ष आपले जे शेजारी राहत आहेत, जे आपले मुसलमान बांधव आहेत, ते असं का वागतायत? त्यांना आपल्याला शहाणं करायचंय, हमीद दलवाईंच्या मार्गाने न्यायचंय, त्यांना आपल्याला विज्ञाननिष्ठ बनवायचंय, कारण ते आपले भाऊ आहेत, आपल्या बहिणी आहेत. तर त्यांना या योग्य त्या मार्गावर आणण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवून, त्यांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून, त्यांच्या सरमिसळ वर्तणूक करून, त्यांच्याशी आपली मैत्री निर्माण करून त्यांनाही आपल्याला विज्ञाननिष्ठ बनवण्याची नितांत आवश्यकता आहे. तर हा विषयांतर थोडं झालं, माफ करा. आता हा जो पुढचा जो विषय मी तुम्हाला सांगतोय, हा जो गझनीचा जो मोहम्मद होता, त्यांनी इसवी सन 1026 मध्ये सोमनाथवर आक्रमण केलं. सोमनाथ खूप मोठं फेमस आहे. आपण सांगतो सौराष्ट्राचं सोमनाथचं मंदिर आपण कितीतरी वेळाला उभा केलं. तर 1026 ला ज्या वेळेला त्यांनी आक्रमण केलं, त्यावेळेला तिथला गुजरातचा एक राजा होता सौराष्ट्रातला, राजा भीम म्हणून. त्यांनी आपल्या नावालाही कलंक लावला, राजा भीम या नावाला, आणि तो दहशत खाऊन पळून गेला. पण हिंदू समाज कसा आहे लक्षात ठेवा, आजूबाजूच्या खेड्यातले सामान्य हिंदू लोक, सामान्य शेतकरी लोक, ह्यांना ज्यावेळेला कळलं की हा सौराष्ट्राच्या आपल्या शंकरजीच्या सोमनाथावरती हा आक्रमण करून या लागलेला आहे हा परधर्मी, त्यावेळेला 50 सहस्त्र हिंदू खेडूत जमा झाले आणि त्यांनी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडेपर्यंत त्या प्रशिक्षित गझनीच्या मोहम्मदाच्या सैन्याबरोबर युद्ध केलेलं आहे. विचार करा, त्या एकाही खेडूताला त्यांनी जर म्हणलं असतं की अरे मला मारू नको, मी मुसलमान बनतो, लगेच त्याला त्यांनी मुसलमान बनवलं असतं आणि त्याचं भौतिक जीवन वाचलं असतं, त्याला आरामात जगता आलं असतं. पण या मोहाला ते बळी पडले नाहीत. त्यांनी बलिदान स्वीकारलं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 50 सहस्त्र हिंदू खेडूतांनी, सामान्य शेतकऱ्यांनी बलिदान दिलंय या सोमनाथाच्यासाठी, आणि त्याच्यामुळे त्या मंदिरालाही पावित्र्य आलेलं आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. काही इतिहासकार गाजर पारखी म्हणतात किंवा काही विज्ञाननिष्ठ मंडळी म्हणतात की हे हिंदूंचं देवभोळी किती मूर्खपणाचा कळस आहे म्हणा. हिंदू किती देवभोळे होते, हिंदू अंधश्रद्धाळू होते. अरे असतील अंधश्रद्धाळू, हिंदूंची देवाची भक्ती ही भाबडी असेल, पण ती सत्प्रवृत्त होती, दुष्प्रवृत्त नव्हती. दुसऱ्या धर्माच्या स्त्रियांना बलात्काराने पाठवण्या इतकी राक्षसी नव्हती. आपला धर्म किंवा आपल्या परमेश्वराची उपासना करत नाही म्हणून त्याला ठार मारण्यासारखी राक्षसी नव्हती. यांनी कधी आक्रमण केली नाही दुसऱ्यावरती, आमचा धर्म स्वीकार नाही तर तुला मारतो म्हणून. हे भाबडी असतील, पण हे सत्प्रवृत्त लोक होते, हे सज्जन लोक होते. त्यांच्या काही चुका झाल्या, शत्रूला आम्हाला ओळखता आलं नाही म्हणून आम्ही आजच्या या परिस्थितीत आहोत, हे आम्हाला मान्य आहे. तर सावरकरांनी म्हणलेलं आहे की हिंदूंचे देव, सावरकर हे प्रखर विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी, त्यांच्या तोंडून सुद्धा असं वाक्य त्यांच्या लेखणीतून इथं उतरलेलं आहे. इसवी सन 1030 साली या मोहम्मदाला गझनीला परत पळून जावं, कारण आजूबाजूचे काही हिंदू लोक एकत्र होऊन त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी हे सिद्ध झालेले होते. तर त्याच्याकडे आता युद्ध करण्यासाठी शक्ती नव्हती. आता मी इतिहासातून थोडंसं बाजूला जातो. सावरकरांनी जे काही केलेलं मीमांसा आहे हे मी थोडक्यात सांगतो. सावरकरांनी एक पहिलं तत्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की धर्मांतर हेच राष्ट्रांतर असतं, असं तात्यारावांनी सांगितलेलं आहे. स्वातंत्र्यवीर म्हणतात की धर्मांतर हेच राष्ट्रांतर असतं. हे सांगताना त्यांनी धर्म म्हणजे काय हे पण त्याच्यात उल्लेख केलेला आहे. धर्म म्हणजे की बाबा माझ्या उपनिषदात काय सांगितलेलं आहे की मी आत्मा कोण आहे, किंवा ध्यान कसं करावं, मेडिटेशन कसं करावं, आहे की नाही, किंवा आपल्या मनावरती नियंत्रण कसं मिळवावं, ह्याला ते धर्म, या पद्धतीच्या धर्माचा इथं संबंध नाहीये. इथं धर्म म्हणजे काय की जे धर्म किंवा उपासनापंथ असं सांगतायत की हे आमचा ग्रंथ आहे, हा आमचा धर्मग्रंथ आहे परमेश्वराने दिलेला,
आणि याच्या दोन पुठ्यांच्या आतमध्ये जे जे काही लिहिलेलं आहे तेच तेवढं अंतिम सत्य आहे. आणि हे अंतिम सत्य जर तुम्ही पाळणार नसाल तर आम्ही तुम्हाला जबरदस्तीनं पाळायला लावू, आणि जर तरी तुम्ही पाळणार नसाल तर तुम्हाला आम्ही मृत्यूला सामोरं द्यायला लावू. असे जे सांगणारे विचार पद्धती आहे किंवा अविचार पद्धती आहे, हे जे धर्म आहेत, अशा गोष्टींना उद्देशून सावरकरांनी, स्वातंत्र्यवीरांनी धर्म हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर अशा ठिकाणी जे धर्मांतर होतं, अशा उपासना पद्धतीमध्ये जे धर्मांतर होतं ते म्हणजे राष्ट्रांतर होतं असं सावरकरांचं म्हणणं आहे. कारण या देशाची मूळची संस्कृतीच बदलून जाते. वैदिक असतील, जैन असतील, बौद्ध असतील, जैन असतील, लिंगायत असतील, आर्य असतील, ब्राह्मो असतील किंवा शैव पूजक असतील, आदिवासी वनवासी असतील, यांच्या कुठल्याही उपासना पद्धतीमध्ये असं म्हणलेलं नाहीये की याच पुस्तकातलं, शीख असतील, याच पुस्तकातलं तेवढं अंतिम सत्य, असं कुठं काही म्हणलेलं नाहीये. बरं, अंतिम सत्य म्हणलं असेल तर हे सत्य मानणार नसेल तर तुला मारतो, असं कुठं म्हटलेलं नाहीये. तर हा सांस्कृतिक अंतर आहे, सांस्कृतिक अंतर्विरोध आहे, विरोध आहे, विरोधाभास आहे. सावरकरांनी हिंदुत्व या ग्रंथात सुद्धा म्हणलेलं आहे, बाबा इथं पवित्र गंगा नदी होतीये, या गंगेच्या पवित्र तीर्थाने आपली तहान भागवणं, कुठलं तरी दूर अरबस्थानातला एखादा ओसाड ओढा त्याच्यातलं नासकं पाणी येऊन तिथं कशाला तू आपली तहान भागवायला जातोयस. सावरकरांनी उल्लेख केलेला आहे याचा. तर असा धर्म म्हणजे काय, तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, या धर्मांतर अशी का झाली, धर्मांतर का झाली, ह्याच्या माग स्वातंत्र्यवीरांनी हिंदूंचे दोष किरणातून सांगितलेले आहेत. त्यांनी एक्सरे अनालिसिस केलेलं आहे हिंदू समाजाचं, की त्यांनी सांगितलेलं आहे हिंदूंच्या मध्ये काही घातक रूढी होत्या. सगळ्यात पहिली घातक रूढी जी होती ती जन्मजात जातीभेदाची. जन्मजात जातीभेदाची जी रूढी होती, त्या जन्मजात जातीभेदाच्या रूढीमुळं हिंदूंचं, हिंदू समाजाचं, हिंदू राष्ट्राचं, या भारत देशाचं, या भारतवर्षाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. विटाळवेड म्हणजे हा परधर्मीय आहे किंवा हा मांस खातो, त्याचा मला स्पर्श झाला तर मी भ्रष्ट झालो. तर ही जी काही एक विचारसरणी आहे, ही विचारसरणी ह्याच्यामुळे हिंदूंचा झालेला आहे. आता ही जातीभेद किंवा हे का निघालं ह्याचं एक त्यांनी थोडक्यात अनालिसिस स्वातंत्र्यवीरांनी केलेलं आहे, की एवढी जी काही चार जी आधीची आक्रमणं झालेली आहेत, शक असतील, हूण असतील, त्यावेळेला, आणि शेषराव मोरे सरांनी सुद्धा त्या लेखामध्ये खूप चांगलं याचं म्हणजे अनालिसिस केलेलं आहे, की या हिंदुस्थानामध्ये वेगळ्या वेगळ्या टोळ्या म्हणजे कुळ म्हणजे किंवा वेगळ्या वेगळ्या ज्या टोळ्या होत्या, या सर्व टोळ्यांना एकमेकांशी न भांडता एकत्र राहण्यासाठी, एक राष्ट्रजीवन निर्माण करण्यासाठी आपल्या त्यावेळच्या ऋषींनी किंवा त्यावेळच्या नेतृत्वाने ही जाती संस्था निर्माण केली. आणि या जाती संस्थेमध्ये सर्वांच्यातले जे विरोधी जे आहे ते तुमचं तुम्ही पाळा, पण सर्वांच्यातलं कॉमन काय आहे, समान काय आहे, अशी काही समान गोष्टी सुद्धा त्या आपल्या नेतृत्वाने निर्माण केल्या. आणि अशा पद्धतीने जवळपास एक 4 सहस्त्र जाती, 4000 जाती, सहस्त्र म्हणल्यावर समजणार नाही, आपण एवढं आपली भाषा मेलेली आहे, तर त्याच्यामुळे 4000 जाती आपल्या या पूर्वजांनी या 4000 जातींना एका राष्ट्रीय जीवनामध्ये बसवण्याचा हा जाती व्यवस्था निर्मूल प्रयत्न केला आहे. हे त्या काळी योग्य असेल. आणि त्यावेळेला जाती बहिष्कृततेची पण भीती असायची. म्हणजे कसं असायचं की बाबा काही आंतरजातीय समजा विवाह झाले, आंतरजातीय विवाह झाल्यानंतर एकाची एक जात भ्रष्ट, एका जातीतून त्याला निष्कासित केलं जायचं, पण दुसऱ्या जातीमध्ये त्याला स्थान मिळायचं. म्हणजे जात जायची पण राष्ट्र जात नव्हतं, राष्ट्रीयत्व जात नव्हतं. जात जायची, समाज जात नव्हता, हिंदुत्व जात नव्हतं, एखादी नवीनच जात निर्माण व्हायची. हे लक्षात घ्या. अनुलोम आणि प्रतिलोम या पद्धतीच्या विवाहाने ज्या अगणित जाती निर्माण झाल्या, त्यांनी हिंदुत्व मेलं नाही, तर एक राष्ट्र तसंच राहिलं, जाती वेगळ्या निर्माण झाल्या. हा फरक होता. पण ज्यावेळेला इस्लामचं आक्रमण झालं, ज्यावेळेला मुसलमानांचं आक्रमण झालं, त्यावेळेला हिंदूंना हे लक्षातच आलं नाही की ह्यांचं जे काही हे धार्मिक आक्रमण आहे, ह्यांची जी काही जबरदस्तीची बाटवी आहे, स्त्रियांना जबरदस्तीनं बलात्कारून बुरखा घालून मुसलमान बनवणं आहे, आपल्या जनानखान्यामध्ये कोंबणं आहे, ह्याला उत्तर काय द्यायचं ह्यांना कळत ना. यांनी विचारच केला नाही. कारण या प्राचीन काळच्या ज्या रूढी होत्या, कारण त्या सावरकरांनी सांगितलेलं आहे की स्मृतीमध्ये हे जे काही त्या काळाप्रमाणे काही नवीन श्लोक त्या काळच्या नेतृत्वाने घातले, त्याच्यामध्ये लिहिलं जायचं एषा धर्म सनातन, हा सनातन धर्म आहे आणि कलियुगाच्या अंतापर्यंत असंच वागलं पाहिजे. तर त्याच्यामुळं त्याच्यात जी रूढी घातली की जाती भ्रष्ट झाला, मुसलमान झाला म्हणजे काय झालं, यांनी राष्ट्रीयत्वाचा विचारच केला नाही. यांनी विचार केला की जात गेली.
आणि जात गेल्यामुळे त्याला जातीतून बहिष्कृत केलं. पण आता दुसऱ्या कुठल्या तरी जातीनं स्थान द्यायला पाहिजे. पण हा मुसलमान झाला. आता या मुसलमान झालेल्या हिंदूंच्यातली कुठलीच जात स्वतःमध्ये स्थान द्यायला तयार नाही. नाईलाजानं कुठल्याही हिंदूंचे जे काही धर्मगुरू होते किंवा हिंदूंचे जे राजे होते त्यांनी याच्यावरती कुठली त्यावेळेला लगेच तोड काढली नाही, किंवा जरी काही अपवादात्मक लोकांनी काढली ती हिंदू समाजाने स्वीकारली नाही. त्याच्यामुळे इच्छा असून सुद्धा या अगणित माता भगिनी आणि हे आपले हिंदू बांधव त्या परकीय मुसलमानांच्या त्या इस्लामी धर्मामध्ये इच्छेविरुद्ध सहन करत राहिले. पिढ्यानपिढ्या तिथं राहिले. 100 वर्ष झाली, 150 वर्ष झाली. ते संस्कार होत गेले आणि ते संस्कार नंतर वज्रले आले आणि आपण कधी काळी हिंदू होतो हे स्मरण सुद्धा त्यांना राहिलं नाही आणि ते कट्टाले. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं राष्ट्रांतर झालं. म्हणजे त्यांना अरबस्तानचा अभिमान वाटायला लागला, हिंदुस्थानचा नाही. ह्याला दोष कुणाचा आहे? हा दोष मुसलमानांचा नाहीये मित्रांनो, हा दोष अरबचा नाहीये मित्रांनो, हा दोष आपला आहे. हिंदू समाजाचा घात हिंदू समाजाने केलेला आहे. मुसलमानांच्या शस्त्रांनी जेवढा घात केला नसेल, मुसलमान राजकीय विजयांनी जेवढा घात केला नसेल, तेवढ्या हिंदूंच्या या बुळग्या धर्मामुळे, या धार्मिक कालबाह्य रूढीमुळे हिंदूंचं नुकसान स्वतः हिंदूंनी करून घेतलेलं आहे. पण तारतम्य बाळगून त्यावेळेला नवीन नियम हिंदू समाजाने स्वीकारला नाही. हे सावरकरांनी त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे. ह्याचं अनालिसिस करताना सावरकर म्हणतात, म्हणजे हे जे काही इसवी 711 ते इसवी सन 1010 या 300 वर्षामध्ये मुसलमानांनी बाकीच्या जगात काय काय केलं? अख्खा युरोप जिंकला, आफ्रिका जिंकली. या कालावधीमध्ये त्यांना हिंदुस्थानात चंचू प्रवेश पुढे करता आला नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे हा हिंदूंचा एक पोटेन्शियल म्हणतात, पुरुषार्थ ज्याला म्हणतात, हा इथं दिसतोय. हे सावरकरांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अन्य देशामध्ये ज्या वेळेला मुसलमान आक्रमण करायचे त्यावेळेला त्यांना जबरदस्तीने मुसलमान तिथल्या स्थानिक समाजाला केल्यानंतर, ख्रिश्चनांना जबरदस्तीने मुसलमान केल्यानंतर त्यांना तिथं भीती असायची. ती भीती अशी असायची की आपली राजसत्ता, इस्लामची राजसत्ता दुबळी झाल्यानंतर हे ख्रिश्चन मुसलमान जबरदस्तीने बनवलेले परत ख्रिश्चन होतील, कारण त्यांना लगेच घ्यायचं वापस. त्यांना ती भीती असायची, आपली राजसत्ता इथं राहिलीच पाहिजे. सुरुवातीला हिंदुस्थानात आल्यावर त्यांना पण ती भीती होती. पण जेव्हा त्यांचं लक्षात आलं की अरे इथं आपल्याला अशी भीती बाळगण्याचं काय कारण आहे, कारण मुसलमानांची राजसत्ता उलथून पाडल्यानंतर आणि तिथे हिंदू राजसत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सुद्धा केवळ 10 वर्षापूर्वी, केवळ 5 वर्षापूर्वी जे हिंदू बलपूर्वक मुसलमान झालेले होते ते त्याच गावात राहत होते, त्याच प्रांतात राहत होते. पण तिथल्या राजसत्तेनं किंवा तिथल्या आपल्या हिंदूंच्या धर्मसत्तेनं त्यांना परत आपल्या हिंदू धर्मामध्ये राजाज्ञा काढून, धर्माज्ञा काढून परत हिंदू केलं नाही. आणि त्या समाजाची त्या काळी इच्छा होती परत येण्याची, कारण ते जबरदस्ती तिथं कोंबले गेलेले होते. त्यांची स्मृती संपलेली नव्हती, त्या पिढीची ती स्मृती होती. पण त्यांना आपल्या समाजाने घेतलं नाही, आपल्या धर्मसत्तेनं घेतलं नाही, परत आपल्या राज्यसत्तेनं परत घेतलं नाही. आणि या गोष्टीमुळं पाकिस्तान आपण निर्माण केलेला आहे. पाकिस्तान नाही निर्माण केलं, हे लक्षात घ्या. काश्मीरचा प्रश्न जी नाही निर्माण केला, काश्मीरचा प्रश्न इस्लामने निर्माण केला. इस्लाम त्याच्यामध्ये कारणभाव आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा कारणभाव जो आहे तो हिंदू समाज आहे, हिंदू धर्म आहे. हिंदूंनी धर्म कालानुसार बदलला नाही, आपली धार्मिक शस्त्र नवीन धार दिली नाही, नवीन धार्मिक शस्त्र निर्माण केली नाहीत, आणि त्याच्यामुळे हिंदू ऱ्हास झालेला आहे. आणि म्हणून आज हा भारत देश कॅन्सरग्रस्त रुग्णाप्रमाणे होईल की काय अशी भीती वाटते. त्याला जबाबदार आपण आहोत. आणि त्यामध्ये जोपर्यंत आपल्याला आपली जबाबदारी कळत नाही, आपली काय चूक आहे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यावरती उपाय करू शकत नाही, हे ध्यानात घेतलं पाहिजे. नाहीतर आमेश्वरी आणि बंब सोमेश्वरी जाईल. उपचार करायला पाहिजे ना, तिथं उपचार झाला पाहिजे. आज जातीभेद आहे, आज सुद्धा काही खेड्यामध्ये असं घडतंय. आज सुद्धा मला माहिती आहे आमचे काही मठ आहेत, त्या मठामध्ये आज सुद्धा या जातीच्यांना प्रवेश नाही, फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश आहे ना, मला माहिती आहे ना. असे काही अजून सोवळं पाळणारी लोक आहेत. हे बदललं पाहिजे, कारण त्यांना कळले की हे शेवटी अरे तुझेच बांधव आहेत, तू ज्या शंकराची पूजा करतोस त्याच शंकराची हे दलित हिंदू बांधव पूजा करत होते रे. हे तुझे बांधव आहेत, त्यांना जवळ घेतलं पाहिजे. तुझ्याकडे जमिनी होत्या, मठांच्या जमिनी होत्या, शेत्या होत्या, शेती होती, संपत्ती होती. तुला मठामध्ये नुसतं बसून खायला प्यायला मिळत होतं, आणि या गोरगरीबांना खायला प्यायला काही मिळत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी तुझा धर्म सोडला नाही. त्याच्यासाठी तू त्यांचे उपकार मान, त्यांच्या पायाचं पाणी पी,
रणथपी आणि त्यांना तुझ्या त्या धार्मिक सिंहासनावर त्यांना स्थान दे. हे हिंदूंच्या उच्च जातींनी स्वतःहून म्हणलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. रिझर्वेशनच्या विरोधात बोंबलण्यापेक्षा अरे 1000 वर्ष 5000 वर्ष यांनी जे अत्याचार भोगले त्याच्यावरती कृती केली पाहिजे स्वतःहून. अरे नको आम्हाला काही, घ्या तुम्ही पुढे या असं स्वतःहून. कारण शेवटी ते तुमच्याच राष्ट्राचे तुमचे बांधव आहेत, त्यात आपण घेतलं पाहिजे. माणुसकीसाठी सुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. हे सावरकरांनी म्हटलेलं आहे. सावरकरांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे या पद्धतीनं की एक हिंदू बाटणे, एक हिंदू मुसलमान होणे म्हणजे एका माणसाचे राक्षस बनणे होय. जात्यंतर म्हणजे एका जातीतून दुसऱ्या जातीत किंवा नवीन जात आणि धर्मांतर यातील भेद या हिंदू समाजाच्या लक्षातच आला नाही. एक जातीने वाळीत टाकणे आणि हिंदूंच्या सर्व जातींनी वाळीत टाकणे यातील अंतर हिंदूंच्या लक्षात आला नाही आणि त्यामुळे त्या दुर्दैवी हिंदूंचा हिंदूपणा पिढ्यामागून पिढ्या नष्ट होत. त्याच्यानंतर हिंदूंनी किंवा काय आणखीन एक केली ती तात्यारावांनी सांगितलेली आहे, ती आहे सद्गुण विकृती. सद्गुण विकृती, हिंदूंची सद्गुण विकृती होती. म्हणजे आज सुद्धा बघा आपण म्हणतो की नाही, एको धर्म विप्रा बहुधा वदंती, एकोही सत क्षमस्व एकोही सत विप्रा बहुधा वदंती. सत्य आहे आणि विद्वान लोक ते वेगळ्या वेगळ्या मार्गाने मांडतात. बरोबर आहे, पण ते विद्वान असले पाहिजेत. विद्वान लोक मानतात, राक्षस लोक मानत नाहीत. राक्षस लोक हे एका सत्यालाच मानत नाहीत, त्यांचं सत्यच वेगळं आहे. हो, तर सद्गुण विकृती म्हणजे काय की हिंदू मुसलमानांनी जितका घात केला नाही तितका घात हिंदूंच्या या 7 स्वदेशी बेड्यांनी केल्या. त्या बेड्या होत्या रोटीबंदी, म्हणजे ह्याच्याबरोबर आपण एकत्र जेवण करायचं नाही, हा दुसऱ्या जातीचा आहे, हा अशुद्ध आहे, हा शुद्ध आहे, ह्याच्यासोबत आपण जेवण करायचं नाही. रोटीबंदी. लोटीबंदी म्हणजे त्याच्यासोबत एका भांड्यातून पाणी प्यायचं नाही. स्पर्शबंदी, त्याचा स्पर्श होता कामा नये. बेटीबंदी, आंतरजातीय विवाह होता कामा नये. व्यवसाय बंदी, माझा व्यवसाय त्यांनी करता कामा नये. अशा या शुद्धीबंदी, मुसलमान झाला त्याला परत हिंदू करायचं नाही. या ज्या 7 स्वदेशी बेड्या सावरकरांनी सांगितलेल्या आहेत, या 7 स्वदेशी बेड्या या मुसलमानांनी घातल्या नाहीत हिंदूंना. या बेड्या हिंदू स्वतःला घालून घेतल्या आणि आता आपण ओरडतोय आमच्यावर अन्याय होतो, आमच्यावर अन्याय होतो. अरे आपल्यावरती अन्याय आपणच केलेला आहे, आपल्यावरचा अन्याय आपणच दूर केला पाहिजे. आणि या 7 स्वदेशी बेड्या जर खळाखळा मनातनं, जात ही एक मानसिक स्थिती आहे, ही मानसिक स्थिती जर आपण नष्ट केली सोनेरी पान आपल्याला हिंदूंना लिहिता येईल असं तात्या म्हणतायत. तर सावरकर काय म्हणतात, गुण म्हणजे काय, सद्गुण किंवा दुर्गुण हे कुठलेही असे, सद्गुण असा वेगळा नसतो, दुर्गुण वेगळा नसतो असं सावरकरांचं म्हणणं आहे. सावरकर म्हणतात मूलतः ते केवळ फक्त गुण असतात, केवळ गुण असतात. हे गुण पर्यंत मनुष्य जातीच्या हितासाठी उपयुक्त आहेत तोपर्यंत ते सद्गुण असतात. ज्या क्षणापासून आणि जेव्हापासून ते मनुष्य जातीला अहितकारी होतात, मनुष्य जातीचं नुकसान करायला लागतात, त्यावेळेला जरी सद्गुण धर्मात सांगितला असला तरी तो दुर्गुण ठरतो. त्याला सडलेला सद्गुण असं सावरकरांनी म्हणलेलं आहे. देश काल पात्र विवेक हा ठेवून आपण वागलं पाहिजे असं सावरकरांनी लिहिलेलं आहे. सावरकर म्हणतात जग केवळ वास्तविक नाही, ते सत्व रज तम या 3 गुणांनी बनलेलं आहे आणि या 3ही गुणांच्या लोकांना, जातींना, राष्ट्रांना तोंड देण्यासाठी आपल्याकडे या 3 गुणांना उत्तर देणारा असं सावरकरांनी म्हटलेलं आहे. कारण तात्यांनी म्हणलेलं आहे गीतेतला मर्म काय नेमका, गीतेतलं मर्म म्हणजे पात्रापात्र विवेक आहे. हा पात्रापात्र विवेक आपण पाळला पाहिजे असं सावरकरांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की शरणागताला जीवदान देणे म्हणजे पृथ्वीराज चौहान ज्यावेळेला आक्रमण झालं घोरीनं, मोहम्मद घोरी. हा मोहम्मद घोरी कोण होता, घोरी नावाची मूलतः एक हिंदू जात होती अफगाणिस्तान प्रांतातली. आपल्या या इकडच्या सगळ्या हिंदू राज्यां एकत्र होऊन संघटित विशाल हिंदू सेना करून तिकडे आक्रमण न केल्यामुळे ती घुरी जात सुद्धा वाटून मुसलमान झाली. त्या घुरी जातीचा हा मोहम्मद घोरी. या मोहम्मद घोरीनं हिंदुस्थानवर ज्यावेळेला आक्रमण केलं, ते आक्रमण केल्यानंतर पृथ्वीराजावरती आक्रमण केलं. पृथ्वीराजावरती आक्रमण केल्यानंतर युद्धामध्ये पृथ्वीराजाने त्याला पराभूत केलं होतं. मोहम्मद घोरीला जिवंत पकडलेलं होतं. पण क्षमास्य भूषणम, शत्रूवरती दया दाखवली पाहिजे, क्षमा हेच वीराचं भूषण आहे असं एक भोंगळ सूत्र समजून पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला सोडून दिलं. लिहून घेतलं कागदावरती, तू परत आमच्या देशावरती आक्रमण करू नको.
केला आणि त्यांनी पुन्हा आक्रमण केलं आणि हलकल्लून दिला. पृथ्वीराजाला ठार मारलं. त्याच्या पत्नीला संयोगितेला आपला आत्मार्पण करावं लागलं. राजवाड्यातल्या उडी मारून तिने जीव दिला. कितीतरी हिंदू स्त्रिया यमुनेच्या पात्रामध्ये मुला लेकरांसकट उड्या घेऊन जीव दिले. कित्येक हिंदू महिला देव्या भ्रष्ट केल्या. हे सगळं कुणामुळे झालं? घोरी दोषी नाहीये. आमचे सम्राट दोषी आहेत. आम्ही शत्रूला ओळखू शकलो नाही. आम्ही तावडीत सापडलेला जिवंत सोडून दिलं ते एवढंच नाही तर आपल्या हिंदूंची सर्व एकत्र एक विशाल हिंदू सेना करून शत्रू येतो कुठून तिथं जाण्याची आम्हाला बुद्धी झाली. आम्हाला स्थैर्य पाहिजे होतं. तर हा आपल्या हिंदूंचे जे आपले दोष होते, या दोषामुळं आपण गुलाम बनलो. सोमसारख्या मंदिराचा चुराडा उडवत असताना सुद्धा आपण हिंदू लोकांनी त्यांच्यावरती प्रत्याघात केला नाही. कारण आपल्या धर्मगुरूंनी आपल्याला सांगून ठेवलेलं होतं, दिदले दुःख पराने फेडू नयेची सोसावे, शिक्षा देवताय आला करी उगेची बैसावे. हा सद्गुण सांगितला असताय. अनुकूल परिस्थिती आलेली असताना सुद्धा हिंदू दुष्ट मुसलमानांचा वचपा त्या काळात नाही. त्यांच्या मशिदीचा एक चिराही हला नाही. सावरकर म्हणतात, एक वेळ दुर्गुण सुद्धा कधी काळी इतका राष्ट्रघात असतो तितके हिंदूंचे सद्गुण हे राष्ट्रघात ठरले. परधर्म सहिष्णुता हा सद्गुण आहे. हे बोधामृत हिंदूंना आईच्या दुधाबरोबरच पाजलेलं. कारण हिंदू खरंच प्रामाणिकपणे विचार करतो. धर्मात वाईट सांगितलेलं असतं. सगळे धर्म एकच असतात. कधी वाईट सांगितलेलं असू शकत नाही. सर्व धर्म चांगले असतात. परधर्म सहिष्णुताच असते आपल्याकडं. पण परधर्म सहिष्णुता कधी दाखवायची? सावरकर, जर तो परधर्म सुद्धा तुमच्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत असेल तर तुम्ही त्या परधर्माशी सहिष्णुतेने वागा. हे सावरकरांनी सांगितलं की ते पात्रापात्र विवेक न करता हिंदूंनी परधर्म सहिष्णुता पिढ्या पाळत गेले आणि त्याच्यामुळे हिंदूंचा सर्वनाश झालेला आहे. म्हणजे काय की तुमच्या मूर्त्या फोडल्यानंतर, तुमच्या देवळातल्या मूर्त्या उखडून नेल्यानंतर त्यांनी मशिदींच्या ठिकाणी पायऱ्या बसवल्या, मलमूत्र विसर्जनाच्या ठिकाणी बसवल्या, सिंहासनाच्या पायऱ्या म्हणून बसवल्या. एवढा अपमान ढळढळीत तत्कालीन देवपूजक हिंदू समाजाच्या देवांचा एवढा ढळढळीत अपमान दिसत असताना सुद्धा हे सर्व हिंदू वेगळ्या वेगळ्या प्रांतातले कधी संघटित झाले नाहीत. त्यामध्ये एक बुद्धिभ्रष्टतेचं उदाहरण दिलेलं आहे सावरकरांनी की हिंदूंनी सोमनाथ मंदिराची पुनरुभारणी केली. सोमनाथ मंदिराची उभारणी केल्यानंतर त्यावेळेला तिथे सत्ता स्थापन झाली होती. त्या हिंदू तिथे स्थापन झाल्यानंतर तिथे काही अरब व्यापारी आणि त्या अरब व्यापाऱ्यांनी एक निवेदन दिलं त्या राजाला, हिंदू राजाला. सर, ज्यांना बघायचं असेल त्यांनी हा ग्रंथ वाचावा. त्यामध्ये आपल्याला सापडेल की आम्हाला इथं मशीद उभारण्याची परवानगी द्यावी. त्या हिंदू राजाने त्यांना परवानगी दिली आणि त्या सोमनाथाच्या मंदिराच्या समोरच त्यांनी एक मोठी भव्य मशीद निर्माण केली. ही आपली हिंदूंची विचारसरणी आहे की तिथेच ती उभी केली. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पुन्हा आक्रमण झालं, अल्लाउद्दीनाचं आक्रमण ज्या वेळेला झालं, त्यावेळेला सौराष्ट्र सोमनाथ उद्ध्वस्त झालं. त्यावेळेला हे मुसलमान होते, त्यांनी अल्लाउद्दीन याला खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती. तर ही सद्गुण विकृती सावरकर सांगतात. अनहिलवाड्याचा जो एक राजा होता गुजरात मधला, खंबायत जवळ, तिथे एका मशिदीवरती हिंदू आक्रमण केलं आणि एक मिनार पाडला. तर त्या हिंदू राजांनी त्या हिंदूंनाच दंड केला, तो मिनार पुन्हा उभारून दिला. हे सावरकर सांगतायत की त्या चाणक्याची दृष्टीच नव्हती. उलट विचार करा, मुसलमानांची जी होती त्या राज्यामधील हिंदूंना असं काही करता आलं असतं काय? तक्रारी करता आल्या असत्या काय? हे तात्यांनी विचारलेलं आहे. त्याच्यानंतर सावरकरांनी आणखीन एक विषय सांगितलेला की लक्षावधी स्त्रियांच्या मुसलमानी अपहरणाचे, भ्रष्टीकरणाचे भयंकर संकट, मुसलमानांनी परधर्मीय स्त्रियांचे अपहरण करणे आणि त्यांना मुसलमानी धर्मात ओढून स्वतःचे संख्याबळ वाढवणे, इस्लामची धर्माज्ञा आहे अशी त्यांची राक्षसी धर्मश्रद्धा होती. मुसलमानांच्या या विकारांना हव्यासाच वाटणाऱ्या धर्मश्रद्धेमुळे त्यांचे संख्याबळ अत्यंत वेगाने वाढत गेले आणि उलट पक्षी हिंदूंचे घटत गेले. हिंदूंचं धार्मिक वेड नव्हतं, तर त्या वेडाला एक वळण होते. निसर्गाचा जो नियम आहे, सृष्टीक्रम आहे, निसर्गाच्या नियमाला अनुसरून संख्याबळ वाढवणे परिणामकारक पद्धती होती. सावरकरांनी एक उदाहरण दिलं आहे. गोवंशाचे 2 कळप बघा, गायींचे 2 कळप. एका कळपामध्ये गायी संख्या जास्त आहे बैलांच्या पेक्षा,
आणि दुसऱ्या कळपामध्ये गायींची संख्या कमी आहे बैलापेक्षा. कुठल्या कळपाची खिल्लार जास्त वाढतील, कुठल्या कळपाची संख्या जास्त वाढेल. ज्या कळपात गायींची संख्या जास्त आहे त्या कळपाची संख्या खिल्लार जास्त वाढतील हे तात्या सांगतायत. त्या निसर्ग नियमाला अनुसरून त्या काळी मुसलमानांच्या धर्मामध्ये आज्ञा दिली, त्या प्रमाणात मुसलमान वागत होते. आणि आपण सोनोग्राफी कायदा करावा लागलेला आहे आपल्याला. मुलगी असेल तर बाबा डॉक्टर सुद्धा कितीतरी बोलत नाही. काही काळापूर्वी बातम्या आलेल्या होत्या. म्हणजे आपण स्त्री किंमत देतो. आपण किती दुर्दैवी आहोत. आपल्या समाजाच्या घातास आपण पूजा करतो, देवीची पूजा करतो. आपण सोनोग्राफी मात्र अरे मुलगी आहे का मुलगा आहे हे अजूनही आहे सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा. तर त्याच्यामध्ये सावरकरांनी सांगितलेलं मुसलमान कशा वागत होते. तर रावणाला रामाने जेव्हा केलं त्यावेळेला रामाला त्याच्या दरबारातल्या रावणाला त्याच्या दरबारातल्या काही लोकांनी सांगितलं अरे हे चुकीचं काम केलेलं आहेस तू, त्यामुळे आपल्या राक्षस जातीचा सर्वनाश होऊ शकेल. तू दुसऱ्याच्या स्त्री आहेस ती परत दे. त्यावेळेला रावण म्हणतो राक्षसाना रो धर्म हा परदारा विघर्षणम. म्हणजे दुसऱ्या स्त्रिया जबरदस्तीने बलात्कार करणे हाच आमचा धर्म आहे. हे रावणाच्या तोंडचं वाक्य. रावणी धर्माप्रमाणे या रावणी आदेशाप्रमाणे हे जड वस्तूप्रमाणे हे मुसलमान लोक त्या काळी स्त्रियांची लूट करत होते आणि मुसलमान सुलतान सामान्य सैनिकापर्यंत ते वाटून देत असत. आणि त्याच्यामुळे पिढ्याने पिढ्या मुसलमानांची या देशामध्ये गुणोत्तर प्रमाणात मल्टिप्लिकेशन मध्ये वाढत गेली. हे कल्पना असायला पाहिजे. इतिहासामध्ये या गोष्टी सांगायला पाहिजेत किंवा आपल्या लोकांना हे माहिती पाहिजे. कारण हे जे काही परदेशी मुसलमान आले ते येताना काय त्यांच्या स्त्रिया घेऊन इथं आलेले नव्हते. इथल्या स्त्रिया त्यांनी लुटल्या. इथल्या स्त्रियांना तरी जबरदस्तीने मुसलमान केलं आणि आपल्या पिढ्या वाढवल्या, आपली संख्या वाढवली. काय सावरकर पुढे सांगतात की कित्येक जे राक्षसी राज्यकर्ते सिकंदर लोधी सारखे, घियासुद्दीन सारखे निर्माण झाले हे सगळ्यांच्या आया हिंदू स्त्रियांच्या पोटी हिंदू धर्माचा हिंदू समाजाचा घात करणारे मुलं निर्माण झाले. हा इस्लाम आहे. हिंदूंचा दोष आहे. हिंदूंच्या धार्मिक आज्ञा त्यावेळेला नसल्यामुळे हे सगळं निर्माण झालेलं आहे. सावरकर म्हणतात की हिंदूंच्या स्त्रियांवरील अत्याचारामध्ये मुस्लिम स्त्री समाज सुद्धा हिरिरीने भाग घेई. कारण त्यांना काही भीतीच नव्हती. कारण हिंदूंची अजून एक सद्गुण विकृती सावरकरांनी सांगितलेली आहे, शत्रू स्त्री दाक्षिण्य. स्त्री पात्र विवेक न करता आपले लोक कधी हिंदू लोकांनी विजय मिळवल्यानंतर मुसलमान स्त्रियांना, पुरुषांना तर नाहीच, मुसलमान स्त्रियांना काही भीती नव्हती. कारण त्यांच्याकडे वाकड्या डोळ्यांनी अजूनही बघतच नसतो. बघतच नाही, बघू नका, बघा म्हणत पण नाहीये. तर त्याच्यामुळे त्यांना ती भीती नव्हती. पण त्याचा उलट मुसलमानांनी असा काढला का की अरे हिंदू चांगले आहेत, हिंदू आपल्या स्त्रियांना हात लावत नाहीत, आपण पण त्यांच्या स्त्रियांना लावायला नको बरं का. उलट मुसलमानांनी त्याचा उलट अर्थ काढला. अरे यांच्यात हिंमतच नाही, तर लावून बघा, डोळा वर करून तर बघा, डोळावरून बाहेर काढू. ही मुसलमानांचा हा जो आत्मविश्वास होता त्याच्यामुळे मुस्लिम स्त्रिया होत्या त्या गावागावामध्ये हिंदू स्त्रियांना मुसलमान करण्यासाठी कार्यरत असत. त्यांना लपवणे, त्यांना एकातून दुसऱ्या गावाला नेऊन देणे, या सगळ्या गोष्टी मुसलमान स्त्रिया सुद्धा तितक्याच एनर्जीनं, तितक्याच ऊर्जेनं कार्यरत होत्या. कारण त्यांना हिंदू करण्याची भीती नसेल. बरं, एखाद्या बाजीरावाने तिला एखाद्या मुसलमान तथाकथित मुस्लिमला हिंदू करण्याचा प्रयत्न केला तर आमचे धर्म त्या बाजीरावालाच हिंदू धर्मातून बाहेर काढायला निघाले. कारण जाती भ्रष्ट होईल, ब्राह्मण जात भ्रष्ट होईल. त्यामुळे मुसलमानाशी कसा संबंध ठेवायचा. त्यामुळं हिंदू करताच येत नव्हतं. वन वे ट्रॅफिक, परत यायला मार्गच नव्हता. त्याच्यामुळं पाकिस्तानचे आणि बाप हे हिंदुस्थानच आहे, हिंदू समाज आहे, हिंदू धर्मग्रंथ आहेत, हे लक्षात ठेवावं आपण. हिंदूंनी हा पण विचार केला नाही की अरे स्त्री दाक्षिण्याचा हा जो सद्गुण आहे, या स्त्री दाक्षिण्यावरती पहिला अधिकार कोणाचा आहे. या स्त्री दाक्षिण्यावरती पहिला अधिकार माझ्या आईचा आहे, माझ्या पत्नीचा आहे, बहिणीचा आहे, माझ्या हिंदू स्त्रियांचा आहे. त्यांना आम्हाला दाक्षिण्य दाखवता येत नाही. गावगणना गावोगाव लुटून चाललेले आहेत. गजनीमध्ये जाऊन त्यांचा व्यापार आहे मुसलमानांनी. त्यांना आम्हाला स्त्री दाक्षिण्य दाखवता नाही. आणि हा त्या काळचा बुळगा हिंदू समाज या मुसलमान स्त्रियांना स्त्री दाक्षिण्य दाखवत होता. हे सावरकरांनी आहे. हिंदूंच्या चुका याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे जर त्यावेळेला हिंदूंच्या ज्या वेळेला सत्ता झाल्या, ज्या वेळेला मुसलमान सत्ता निखंदून
ज्यावेळेला हिंदूंच्या सत्ता निर्माण झाल्या, हिंदूंची सत्ता निर्माण झाल्यानंतर त्यावेळेला एकाही हिंदू राजाच्या असं डोक्यातच आलं नाही, मत आलं नाही की केवळ 10 वर्षापूर्वी या गावामध्ये एवढ्या हिंदू स्त्रिया या झोपडीमध्ये या खोपटामध्ये जबरदस्तीने इस्लामी गोशात अडकलेल्या आहेत. एक राजा काढून, एक धर्माज्ञ काढून या सगळ्या स्त्रियांना बाहेर काढावं आणि बाहेर आणून एक मोठा यज्ञ या सगळ्यांना पुन्हा हिंदू करावं आणि वेगळ्या वेगळ्या सरदारांशी, हिंदू सैनिकांशी आणि हिंदू समाजामध्ये त्यांना पचवून द्यावं, असं कुणाच्या मनातच आलं नाही. आपण फक्त कृष्णाची भगवद्गीता घ्यायचो, ते भगव्यामध्ये गुंडाळायचो आणि त्याच्यावरती हळद कुंकू वाहून, ज्ञानेश्वरीवरती सुद्धा वाहून काय करणार, फक्त पूजा करणार. याचा इतिहास आपल्याला माहित नाही. नरकासुराचा वध केला तर त्याच्या बंदीतल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना या कृष्णाने धर्म म्हणून आपल्या समाजामध्ये पुन्हा स्थान दिलेलं होतं. त्यांना नरकासुराच्या त्या संस्कृतीमध्ये ढकलून दिलं नव्हतं, आपल्या संस्कृतीमध्ये त्यांना परत दिलं होतं. स्त्री दाक्षिण्य म्हणे, हे खरं दाक्षिण्य होतं जे कृष्णाने दाखवलं. आणि या कृष्णाची पूजा करणारे घोळचट हिंदू असं काही त्यांनी केली नाही. त्या स्त्रिया पिढ्यानपिढ्या तिथंच पिचरल्या आणि मुसलमानी वंश वाढवत राहिल्या, पाकिस्तानला जन्म देत राहिल्या. आणि आज आपण त्यांशी लढतोय. कितीतरी आपले सैनिक तिथं हुतात्मा होत आहेत. या सैनिकांना जे द्यावं लागतंय त्याला कारणीभूत आपला हिंदू समाज आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सावरकर उदाहरण दिलं राम आणि त्राटिकेचं. त्राटिका स्त्री म्हणून रामाने तिला सोडलं नाही, शूर्पणखा स्त्री म्हणून लक्ष्मणाला सोडली नाही. तर ह्या जे काही उदाहरणं आहेत त्याच्यातून आपण काही शिकत नाही आणि कृती करत नाही. खूण यांच्या काळी सुद्धा ज्यावेळेला त्यावेळेला आपल्या हिंदू समाजाचं पौरुष असं होतं. या यवन शिव खुणांच्या ज्या काही राजकन्या होत्या त्यांच्याशी तत्कालीन आमचे पौरुषशाली विजय हटकून विवाह करीत ती परंपरा सम्राट चंद्रपासून गुप्त सम्राटापर्यंत चाललेली दिसते. शहानराजे सुद्धा जिंकल्या गेलेल्या शकांच्या राजकन्यांची विवाह करीत असत. सामान्य नागरिक काळात असं करत असत. परकीय समाजाचे आपल्या हिंदू समाजामध्ये पचवून टाकण्याची जे पौरुष त्या काळच्या हिंदू समाजामध्ये होतं ते मुसलमानांच्या काळी कुठं गेलं, हा त्यांनी प्रश्न विचारला. आणि या शुद्धीबंदीचे दुष्परिणाम हे सांगितलेले आहेत. या शुद्धीबंदीच्या दुष्परिणामामुळेच जोहाराच्या चिता भडकत राहिल्या, पिढ्यानपिढ्या चिता भडकत राहिल्या. पिढ्यानपिढ्या आपल्या माय भगिनी त्या जळत्या आगीमध्ये उड्या घेत राहिल्या. पिढ्यानपिढ्या आपल्या माय भगिनी विहिरीमध्ये वाहणाऱ्या खोल नद्यांमध्ये उड्या घेऊन मुला लेकरांसकट जीव देत राहिल्या. कारणीभूत हा आपली शुद्धीबंदी, हा आपला धर्म, आपल्या धर्मातले कालबाह्य नियम होते, सावरकरांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि यांनी, या जोहार करणाऱ्या स्त्रियांनी, या विहीर उड्या घेणाऱ्या, नद्यामध्ये उड्या घेऊन मरणाऱ्या, आत्मार्पण करणाऱ्या स्त्रियांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे. हिंदू समाजाने आता तरी समजून घ्यायला पाहिजे. जर स्त्रिया मुसलमानांच्या हाती लागल्या असत्या तर आज अजून किती पाकिस्तान झालं असतं, ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. किती मोठं बलिदान आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी गर्जना करत तुझा धर्म विसरत नाही जा, माझ्या शरीराचे तुकडे उडाले तरी चालते. तुकडे उडू दिले आपल्या शरीराचे, पण धर्माचे तुकडे उडले नाहीत. बंदा बैरागी होते, गुरु गोविंदची मुलं होती, गुरु तेग बहादर होते, शिके गुरु यांनी आत्मार्पण केलं, स्वतःचा प्राण अरे कसं आरीमध्ये धरून उकळत्या तेलामध्ये टाकून मारलं, आरीनं उभं कापून मारलेलं आहे, अशी बली केलेली आहेत गुरु तेग बहादरांसारख्यांनी. भाई मतीदास यांनी बलिदाने केलेली आहेत. जीव दिला, प्राण दिला, हे शरीर जाऊ दिलं, पण धर्म जाऊ नाही. धर्म म्हणजे राष्ट्रीयत्व जाऊ दिलं नाही, हिंदू जाऊ दिलं नाही. आज हिंदू तुमच्या घरातल्या मुलांना का, तुमच्या घरातल्या मुलांना आपण सांगतोय का? आपण विचार केला पाहिजे. आपल्या मुलाला माहिती आहे, आपल्या मुलाला माहिती असतं आपण कोण आहे, आपण सांगा. भगवा झेंडा काय आहे आपण सांगतो का? आपण हिंदू आहोत हे आपल्या तान्या बाळापासून आपण तो का? आपण दोषी आहोत. आज सुद्धा आपल्याला करिअर आपल्या मुलाचं, आपल्या मुलांनी कॉलर मोठा ऑफिसर बनलं पाहिजे, डॉक्टर बनलं पाहिजे, इंजिनियर बनलं पाहिजे. हिंदू बनव, पहिला हिंदू बनव. शिक्षकांनी स्वीकारलं पाहिजे आव्हान शाळातल्या, अरे हिंदू बनव. शिवाजी महाराजांचं नाव नाही तर घ्यायचं नाही, धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव नाही तर घ्यायचं नाही. तुमच्या मुलांना हिंदू बनवता येत नाही, तुम्ही त्यांना करिअरिस्टिक बनवताय, तुम्ही त्यांना इंजिनियर बनवताय. अरे जनावर सुद्धा संभोग करतात, पिल्ल जन्माला येतात, पिल्ल मोठी होतात, ती संभोग करतात, पुन्हा बनवतात. तसं काय जगायचंय तुम्हाला? आम्हाला जगायचं असेल तर जीव द्या, तुमच्या जगण्याला अर्थ नाही. या भूमीवरती आपण सगळे भारभूत आहोत, आपण पूर्वजांना कलंक लावतो आहोत, हे आपण लक्षात पाहिजे. आणि हे जर आपण कृती वाचून आणलेलं आहे, विचार खूप आहेत,
कृती वाचून आणलेला आहे. या बलिदान मी आता थोडस इथं कृतज्ञ स्मरण केलं. सावरकर म्हणतात, हिंदूंची बुद्धी चुकली हो, हिंदूंची बुद्धी चुकली, पण हिंदूंची निष्ठा नाही. जाती बहिष्कृतता आणि शुद्धीबंध ही अस्त्र वापरत असताना हिंदूंची बुद्धी चुकली, पण हिंदूंची निष्ठा चुकली. काय साधं होतं का? आपलीच मुलगी, माझी मुलगी आता काल परवा पळवली, या गावामध्ये, इथं माझ्याच गावामध्ये राहतीये, मुसलमानाच्या ताब्यामध्ये आहे, पण मला तिला परत आणता येत नाही. त्या बापाचं दुःख काय असेल? तो बाप त्या मरत मरत जगतोय, मरत मरत जगतोय. हे जीवन जगणं काही सोपं नव्हतं. हिंदू जगलेले आहेत, हे हाल अपेष्टा भोगलेले आहेत, पिढ्या या हिंदूंनी भोगलेले आहेत. कुठला तरी एक गाजर बुळगे इतिहासकार यांना माहिती आहे, समजून घ्यायला पाहिजे राष्ट्रीयत्व काय, राष्ट्र टिकतं कसं. ह्याच्यामुळे सावरकरांनी सांगितलेलं आहे की बरं ठीक आहे, मला शुद्धीबंदी करायची नव्हती, अजून एक 15-20 मिनिटं चालेल, थोडस वेळ घेतोय कारण विषय थोडासा लांबतोय, पण 15-20 मिनिटात हा संपेल. तर जरी तुम्हाला शुद्धीबंदी असेल, त्यांना मुसान करून घ्यायचं नव्हतं, तर निदान हिंदच्या राजांनी विजय मिळवल्यानंतर ते जे काही ठिकठिकाणी झालेले जे मुसलमान होते, निदान त्यांचं निर्मुस्लिमीकरण, शिरकाण तरी करायचं होतं. पण हे शिरकाण सुद्धा हिंदू राजांना नाही, सावरकरांनी लिहिलेलं आहे. कारण काय? परधर्म सहिष्णुता. कारण इस्लाम काय आहे हे माहिती नव्हतं, ज्ञान होतं, अज्ञान होतं. त्या अज्ञानामुळं त्याच्यात सुद्धा चांगलाच देव आहे, देवाने सगळं चांगलं घेतलेलं असतं, हे अज्ञान असल्यामुळं, आणि त्याच्याही पलीकडे जात भ्रष्ट होईल. या जातीभेदाच्या पायी, जातीभेदाच्या विषाच्या प्याल्यामुळं मुसलमानांना आपण हिंदू पण करून घेतलं नाही आणि त्यांना संपवून सुद्धा टाकलं नाही, काही केलं नाही. उलट हिंदूंचं राज्य आल्यानंतर त्या हिंदू राज्यामध्ये गावागावामध्ये केवळ मंदिराची जी काही मशिदी झालेल्या होत्या, केवळ 10-15 वर्षापूर्वी ज्या मंदिरांच्या मशिदी झालेल्या होत्या, त्या मशिदीत सुद्धा काही अपवाद, पूज्य अपवाद वगळता मंदिरं करण्यात आली नाहीत. समाजाला सुद्धा पुन्हा हिंदू केलं नाही, त्या समाजाला नष्ट केलं नाही, मशिदींना नष्ट केलं नाही. उलट त्या मशिदी हिंदू राजांनी अनुदान दिली, संरक्षण. हा इतिहास आहे आपला. आपणच आपले शत्रू आहोत. हिंदूच हिंदूंचा शत्रू आहे, हे हिंदूंनी सांगण्याची गरज आहे. हिंदूंचा शत्रू दुसरा कोणी नाहीये. हिंदूंचा शत्रू स्वतः हिंदू समाज आहे. हिंदूंचे कालभाई आहेत, हिंदूंचा जातीभेद हा हिंदूंचा सर्वात मोठा शत्रू आहे. ही हिंदूंनी समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या जातीचा अभिमान असेल तर डूब मरो, अभिमान बाळगू नका, हिंदुत्वाचा अभिमान बाळगा. आपल्याला आपण कोण आहोत तर त्यांनी शाळेत सांगितलं पाहिजे, मी हिंदू आहे, माझा झेंडा कुठला तर माझा झेंडा भगवा आहे, मुलांना शिकवा तुम्ही घरामध्ये, तर आपण या सगळे विषय समजायला काहीतरी अर्थ आहे. तर ही परत सहिष्णुता नसून ही अधर्म सहिष्णुता होती, असं सावरकरांनी म्हटलेलं आहे. ह्याला काही अपवाद होते. शेवटची 15 मिनिटं आहेत, मी विषय मांडतोय. जर कुणाला हे लांबतंय असं वाटत असेल तर कॉमेंट टाका, मी त्या प्रमाणात अजून कमी करतो. तर सावरकरांनी अपवाद दिलेले आहेत. त्या काळामध्ये महर्षी देवल आणि भाष्यकार मेधातिथी यांचा एक अपवाद होता की महर्षी देवल हे समजले होते, इसवी सन 800 ते 900 या कालावधी होऊन गेले. तर त्यांनी त्या काळी एक प्रायश्चित्ताची तोड काढली. ती तोड अशी होते, त्यात सुद्धा काही चुका होत्या, पण ती तोड काढली की मुसलमान झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत जर परत येण्याची इच्छा व्यक्त केली त्या हिंदू व्यक्तीने, तर उपासाचं प्रायश्चित्त देऊन त्याला हिंदू करावं. हिंदू स्त्रीस मातृदर्शन पुन्हा झाले की परत हिंदू समाजात घ्यावे. मुसलमानाच्या हातून सोडवलेल्या गर्भवती स्त्रीलाही ते पोटातील शल्य निघून जाताच शुद्ध करून हिंदू समाजात घ्यावे. असे तोडगे देवल स्मृतींनी काढले आणि जे बाप्पा रावळांनी या 300 वर्षामध्ये ती वापरली, म्हणून सिंधचं मरण थोडं पुढे ढकललं. पण एक लक्षात घ्या, जे हे करणारे होते, अशा स्मृती नवीन जे नियम बनवलेले वापरणारे होते, उपयोगात आले होते, ते राजे संपल्यानंतर उर्वरित राजे होते, नंतरचे जे राजे होते, नंतरचा जो हिंदू होता, त्यांनी परत तसं पालन केलं नाही, देवल स्मृतीचं पालन केलं नाही. ते आपल्या जुन्या बुळग्या हिंदू धर्माला चिटकून राहिले की शुद्धी बंदी, बाटला तो बाटला, शुद्ध करता येत नाही, त्याला घर वापसी करता येत नाही. त्याच्यामुळं पाकिस्तान निर्माण झालेलं आहे. सावरकरांनी म्हणलेलं आहे की म्लेंछे बीजाचे मूल सुद्धा हिंदू करण्यास का अनुमती दिली नसावी. देवल सारख्या ऋषीने सुद्धा म्लेंछापासून गर्भवती हिंदू स्त्रीच्या गर्भातील मूल हिंदू स्वीकारण्यास का अनुज्ञा दिली नाही. तर ह्याच्यामध्ये हिंदूंची अजून एक सद्गुण विकृती आहे की बीज शुद्ध
आपलं बीज शुद्ध पाहिजे. अरे देश तुमचा तुडवून काढला, अख्खा देश बलात्कार आणि त्यावेळेला कसलं बीज शुद्धी, सद्गुण विकृती. त्याच्यामुळे त्या स्त्री, हिंदू स्त्रीच्या गर्भातून मूल ते मुसापासून आहे म्हणून त्याला हिंदू करून घेतलं नाही, त्याला देऊन टाकलं आणि हिंदू स्त्रीला परत घेतलं. ही थोडी तरी सुधारणा त्या काळामध्ये झाली. सावरकरांनी बंगालमधलं एक उदाहरण दिलेलं आहे. बंगालमध्ये निसर्ग नियमाप्रमाणे कुमारी झाला, व्याभिचार होतात, बरोबर आहे की नाही, किंवा विधवांचा गैरफायदा घेतला जातो. तर अशा ठिकाणी ते जे मूल असेल, मुलाचं काय करायचं, त्या बाळाचं काय करायचं? तर बंगालमध्ये अशी पद्धत होती की मुसलमानांना बोलवायचे आणि ते जे पासून झालेलं मूल, त्या कुमारीला झालेलं मूल त्या मुसलमानाला देऊन टाकायचा. हाच हिंदू समाज. आणि आज बंगालामध्ये कत्लेआम चाललाय. हिंदू तुम्ही आणि आम्ही दोषी आहोत, आमचे पूर्वज दोषी आहेत की आमच्या बंगालातल्या पूर्वजांनी आपल्याच स्त्रीच्या मातेच्या उदरातलं ते शल्य, ते मूल, तो अंश मुसलमानांना देऊन टाकला. हे तुमचं मूल आहे, वाढवा. मुसलमान सुद्धा आनंदाने त्या बाळाला घेऊन जायचा, तो मोठा व्हायचा आणि हिंदूंच्या वरती प्रत्याक्रमणाचं आक्रमण करायचा. तर ही बीजशुद्धी विकृती आजच्या काळात सुद्धा शुद्धी कार्य करत असताना काही 10-15 वर्षापूर्वी असा अनुभव आला आम्हाला की काही व्यक्ती असे म्हणाल्या की ठीक आहे ना, हा जो बीजशुद्धीचा प्रकार आहे अजून सुद्धा हे आहे, मैदानात काम करत असेल तर आपल्या लक्षात येईल हिंदू समाजामध्ये अजूनही अशी बीजशुद्धीची भ्रांत आणि निव्वळ कल्पना आहे. जन्मजात जो मुसलमान आहे, जो अरबी मुसलमान आहे, त्याला हिंदू करून घेण्याची तर दूर. कारण हिंदूंच्या आपापसातील जातीमध्ये सुद्धा संकरू नये म्हणून गीता भाष्यकार किंवा गीताकार चिंतातूर झालेले दिसतात. सामान्य हिंदूंची कथा असेल तर तरी सुद्धा हेवल स्मृती अनुसरल्याने कासिमच्या आक्रमणानंतर बाप्पा रावळने सिंध एक 300 वर्ष पुन्हा वाचवून ठेवला. परंतु बाप्पा रावळच्या ही प्रथा पुन्हा बंद पडली. त्याच्यानंतर भाष्यकार मेधातिथीचा उल्लेख केलेला आहे. इसवी सन 850 ते 950 हा भाष्यकार जो मेधातिथी होत हा थोडासा चाणक्याच्या जातीचा होता, चाणक्याच्या विचारसरणीचा होता. त्यांनी एका हातात मनुस्मृती, कान टवकारले जातील मनुस्मृतीचा अभ्यास न करताच. मनुस्मृतीमध्ये चुका होत्याच, नंतर जी काही गोष्टी चुकलेल्या सुद्धा आहेत, परंतु मुळामध्ये सगळ्याच गोष्टी कुठल्याही ग्रंथाच्या नसतात. आपण ते वाचायचं असतं, जे आजच्या अनुकूल आहे ते वापरायचं असतं, जे अनुकूल नाही ते बहिष्कारायचं असतं. निदान अभ्यास तरी करायला पाहिजे. एका हातात मनुस्मृती आणि दुसऱ्या हातात चाणक्याचे साम्राज्य पूजक विजयशाली अर्थशास्त्र धरून या मेधाने उल्लेख केला, घोषणा केली. जाती बहिष्कृतता, जाती भेद, जन्मजात भेद सांगणारी ही जी काही या ज्या काही सगळ्या स्मृत्या या धर्मबाह्य आहेत. हा आपल्या हिंदूंचा धर्म नाही. जन्मजात जाती भेद मानणे हा आपल्या हिंदूंचा धर्म नाही असे त्या भाष्यकार मेधातिथीने उद्घोषित केले. या वेदबाह्य स्मृत्याश्च कुदृष्ट्यः सर्वास्तान विपरीतान वेद विद्न समाचरेत, याचं अनुसरण करू नये, याचे आचरण करू नये हे त्या मेधातिथी घोषित केलं, भाष्य केलं. पण या मेधातिथीची ही पुरुषार्थी मर्दांगीची वाक्य त्या काळच्या निर्जीव हिंदू सम्राटांना, राजांना, त्या जीवजंतूंना, ते हिंदू जनांना पेलण्यासारखीच नव्हती, झेपणारीच नव्हती. ही वाक्य एखाद्या चंद्रगुप्त पुष्यमित्राला, छत्रपती श्री शिवाजी महाराजांसारख्या पुरुषाला शोभणारी वाक्य होती. ही वाक्य तिथीची होती. त्याच्यानंतर त्यांनी अधूनमधून या असे जे काही देवगुरु निघाले मेधातिथींसारखे, देवलांसारखे, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अधूनमधून हिंदूंनी मुसलमानांच्यावर जो धार्मिक सूड उगवला तो कसा उगवला त्याच्या त्यांनी घटना दिलेल्या आहेत त्या काळामध्ये. त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्या काळामध्ये सुद्धा की एक मेवाडचा जो प्रख्यात बाप्पा रावळ होता, त्यांनी आपल्या अंतःपुरामध्ये मुस्लिम स्त्रियांना हिंदू करून इतर आपल्या हिंदू राण्यांकट सर मिसळ ठेवलेलं होतं. मारवाडचा रालीनाथ राठोडचा जो कुंवर जगमल पुत्र होता, त्यांनी माळव्याच्या मुस्लिम सुलतानाचा पराभव केल्यानंतर त्याची जी राजकन्या शिदोली हिच्याशी प्रकटपणे विवाह केलेला. मारवाडच्या रायमल 600 मुस्लिम स्त्रियांना पाडाव करून सामुदायिकपणे घेतलेले होते. मेवाडच्या कुंभार राण्याने केलेलं होतं. आणि ह्या जे काही हे जे राजे लोक जे करायचे त्याच्या अनुसरण प्रजा सुद्धा त्या काळामध्ये करत होती. म्हणजे असं जवळपास त्यांनी, आणि छत्रपती श्री शिव महाराजांचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. बजाजी नाईक निंबाराने त्यांनी शुद्ध करून घेतलं, नेतोजी पालकरांना त्यांनी
करून परत हिंदू धर्मात घेतलं. तर असे जे काही कित्येक असे राजे त्या काळात होऊन गेले, ज्याचा अनुसरण पण सुद्धा त्या काळात केलं, ज्याच्यामुळं कसा आपला हिंदू धर्म आजपर्यंत टिकलेला आहे. आणि त्याच्यामुळे आज डोक्यावर टोपी न घालता कुराण वाचत मी आपल्याशी हिंदू म्हणून बोलतोय. हे त्या सगळ्या लोकांना, त्या पूर्वजांना ह्याचं श्रेय, तुम्ही आणि आम्ही आज सुद्धा हिंदू आहोत याचं श्रेय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सावरकरांनी सांगितलेलं आहे की आठवबंदी ही का निर्माण झाली. आता 8:10 झालेली आहेत. जर कुणाला कंटाळा आला असेल तर त्यांनी कॉमेंट टाकावी की बंद करा म्हणून. मी 8:20 संपवतोय. अटकबंदी म्हणजे काय की अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती जी अटक होती, अटक नावाचं जे गाव होतं, त्या अटकेच्या पार हिंदूंनी जायचं नाही किंवा समुद्र उल्लंघून पुढे नाही, ही एक नवीन स्मृतीमध्ये हा घुसडलेला आहे. याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये हे दक्षिणेतून समुद्रातून सगळी बेटं होती, तिकडे हिंदूंचं राज्य नष्ट झालेलं होतं, तिकडे मुसलमानी राज्यसत्ता प्रस्थापित झालेली होती, अटकेपार राज्यसत्ता प्रस्थापित झालेली होती आणि तिथं हिंदूंचं रक्षण करणारी प्रबळ हिंदू सत्ता निर्माण झालेली नव्हती. त्याच्यामुळे नाईलाजाने या सगळ्या श्लोक अशा नियम बनवले गेले आणि ते नियम सनातन म्हणून गेले, ते नियम बदलले गेले नाहीत. नंतर अनुकूल सत्ता आल्यानंतर सुद्धा धर्ममार्तंडांनी हे अनुकूल नियम वेगळे बनवले नाहीत. टिपू सुलतानचं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. टिपू सुलताननी काय केलं, ज्या वेळेला या अख्ख्या भारतामध्ये हिंदूंची राजसत्ता वाढत चाललेली होती आणि मराठ्यांनी या दिल्लीच्या मुसलमानी राज्याला आपली दासी करून आपल्या पायाखाली चिरडून ठेवलेलं होतं, त्या काळामध्ये सुद्धा दक्षिणेमध्ये म्हैसूरला जे वोडियार राजा होता, वोडियार संस्थान होतं, त्या वोडियार संस्थानामध्ये हैदर अली नावाचा मुसलमान एक सैनिक म्हणून नोकरीला लागला. तो प्रगती करत करत सेनापती झाला, वरिष्ठ पदावर गेला. वरिष्ठ पदावर गेल्यानंतर त्यांनी सैन्यामध्ये मुसलमानांची भरती करायला सुरुवात केली. सैन्यामध्ये बहुसंख्य झाल्यानंतर त्यांना जो अन्नदाता होता त्या वोडियार राजाला सिंहासन खाली खेचलं आणि स्वतः सिंहासनावर बसला. सिंहासन त्यांनी इस्लामी राजसत्तेचं सिंहासन बनवलं. त्याच्यानंतर टिपू सुलतान त्याचा पोरगा त्यावरती बसला. त्यांनी दक्षिण हिंदुस्थानामध्ये हा हलकल्लोळ माजवून दिला. प्रचंड प्रमाणामध्ये बाटवाबाटवी केली. त्यांनी हिंदूंना बाटवाटी वेगळं खास त्याचं निवडलेल्या मुलांचं सैन्य निर्माण केलेलं होतं. त्या काळामध्ये हिंदूंनी महाराष्ट्रामध्ये सत्ता होती. त्या काळामध्ये त्यावेळेला बातम्या यायला लागल्या बाटवाबाटवीच्या. त्यावेळेला सावरकर म्हणतात की मराठ्यांच्या सत्तेने ठरवलं की याला पायबंद घातला पाहिजे आणि हे निघाले. हे कळल्यानंतर सुरुवातीलाच मराठ्यांच्या ज्या काही तुटक सत्या होत्या नरगुण आणि कित्तूर, जे छत्रपती शिवाजी महाराज खरं तर राष्ट्रनिर्माते होते, त्यांनी वतनदारी नष्ट केली, त्यांनी जहागीर नष्ट केली, वंश परंपरागत काही मिळणार नाही वेतन पद्धती निर्माण केली, आपली मेलेली जिवंत केली, आपली स्वतःची चलनी नाणी निर्माण केली, आपलं मेलेलं नौदल जिवंत केलं. हे छत्रपती श्री शिवाजी राष्ट्रनिर्माते होते. या शिवाजी महाराज पुढच्या काळातले मराठे विसरले आणि जहागीरदारी झाली, ठिकठिकाणी जहागिरी दिल्या गेल्या. आपणच दोषी आहोत की सत्ता दुबळी झाली. तर त्यावेळेला नरगुंद कित्तूरला 2 संस्थानं होती मराठ्यांची. या स्थानावरती टिपू सुलताननं आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर हाल केले. नरगुंदच्या संस्थानावरती हल्ला केल्यानंतर, नरगुंदला पराभूत केल्यानंतर त्या राजवाड्यामध्ये हा राक्षस टिपू घुसला आणि तिथल्या वृद्ध राजमातेच्या समोर त्याच्या सुनेवरती त्यांनी आचार बलात्कार केला. ते सहन न होऊन ती राजमाता होती, ती हृदय फाटून गतप्राण झाली. हे सारांच्या तोंडची वाक्य आहेत, माझ्या तोंडचं नाही, सावरकरांनी लिहिलेलं आहे. कित्तूरलाही त्यांनी हेच केलं. तिथल्या ज्या राजकन्या होत्या त्यांनी जबरदस्तीने म्हैसूरला आपल्या राजवाड्यात घेऊन गेला. नरगुंदच्या राजकन्याला आपल्या राजवाड्यात घेऊन गेला, मुसलमान बनवून घेऊन गेला. त्याच्यानंतर मराठ्यांची सैन्य आली, पेशवे सैन्य आली, इंग्रजांनी हल्ला केला आणि शेवटी टिपू सुलतानला ठार मारला. आणि या टिपूचं मराठ्यांनी आणि इंग्रजांनी वाटून घेतलं. सांगतो हा स्वातंत्र्य सैनिक होता, कारण यांनी इंग्रजांची गोळी खाऊन मेला, म्हणून हा स्वातंत्र्य सैनिक होता. पण ह्याच्या मागचा हा इतिहास हिंदूंना कळत नाही. हिंदू मुलांना सांगितला जात बर ठीक आहे, आपण राजसत्ता जिंकली, ती राजसत्ता आपण बुडवून टाकली. पण त्याच्यानंतर सावरकरांनी लिहिलेलं आहे, सावरकरांनी वर्णन केलेलं आहे, जे हिंदू राजे होते, हे जे हिंदू सरदार होते, त्या सरदारांनी मोठमोठ्या मिरवणुका काढल्या, परत पुण्याला निघाले, भगवे झेंडे नाचवत निघाले. गावागावातून मराठी सैनिकांची पथकाच्या पथक जयघोष, हर हर महादेवचा जयघोष करीत निघालेली होती. जात असताना त्याच खोपटा
गावातल्या झोपड्यामधून केवळ 3-4 वर्षापूर्वी जबरदस्तीने मुसलमान म्हणून बनवल्या गेलेल्या आपल्या भगिनी उत्सुकतेनं हर हर महादेवचा घोष ऐकून, शंकराचा जयघोष ऐकून दारात बघायला गेलेल्या होत्या. आले माझ्या धर्माचे भाऊ आले, आता मला ते सोडवतील, आता मला घेऊन जातील. पण हे मी फक्त मिरवणुका काढल्या, तसेच निघून गेले. त्या ज्या बघणाऱ्या भगिनी होत्या त्या माता भगिनींच्याकडे कुणाचं लक्ष सुद्धा गेलं नाही. त्या निराश झाल्या, त्या परत वापस गेल्या. पिढ्यानुपिढ्या मुसलमान जन्म देत, पाकिस्तानला जन्म देत तुमच्या हिंदू माता भगिनी पिढ्यानपिढ्या सडत राहिला. त्याला दोष आपला आहे. आपण राजकीय विजय मिळवले, आपण रणांगणामध्ये विजय मिळवले, पण सामाजिक मिळवला नाही, आपण धार्मिक विजय मिळवला नाही, आपण त्यांच्या धर्माला पराभूत करू शकलो नाही. म्हणून पाकिस्तान निर्माण झालं. म्हणून आज काश्मीरमध्ये आमचे सैनिक बांधव मरतायत. म्हणून आज ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले होत. म्हणून मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होत आहेत. हे अनालिसिस झालं पाहिजे. आणि हे अनालिसिस होऊन या आपल्या बांधवांना योग्य त्या मार्गावरती विज्ञानाच्या मार्गावर आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. तर हे तात्यांनी हे लिहिलेले आहेत. तात्यारावांनी त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या काळामध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. भले हे रक्तपिपासू असेल, फॅनेटिक असेल, पण यात त्यांनी हिंदूंचं अहित करणारं काही लिहिलं नाहीये. हिंदूंच्या जाती भेदावर कोरडे ओढलेले आहेत. अशी कुठल्याही कुणी टीका केली नसेल अशी टीका हिंदूंच्या दोषांवरती त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये एक अपवाद त्यांनी सांगितलं आहे. अजून 5 मिनिटं बाकी आहेत माझी, 8:20 ला विजयनगरचं हिंदू साम्राज्य त्यांनी सांगितलेलं आहे. विजयनगरचं हिंदू साम्राज्य अरण्य स्वामी, मूळचं त्यांचं नाव माधवाचार्य. माहिती नाही मुलांना, कुणाला माहिती पाहिजे. मुलांना यांचं नाव माहिती पाहिजे. आपल्या घराघरामध्ये यांच्या प्रती पाहिजेत. माहित नाही, आमच्या मुलांना येत नाही, अजूनही आम्ही सुधरत नाही. हे अरण्य स्वामी संकेश्वरचे शंकराचार्य होते. त्यांचंच नाव विद्यासागर स्वामी. नंतर हरिहर आणि बुक्क यांना जबरदस्तीने मुसलमान बनवून मुबारकनी दक्षिणेला नेलेलं होतं, उत्तरेला नेलेलं होतं. हे ज्या वेळेला 10 वर्ष त्यांनी त्याला तिथे संस्कारात पाळल्यानंतर पुन्हा दक्षिण हिंदुस्थान जिंकायला सोडलं. हे आल्यानंतर सरळ विद्यारण्य स्वामींच्याकडे आले आणि विद्यारण्य स्वामींनी या मुसलमान धर्म स्वीकारलेल्या हरिहर आणि बुक्कराय यांना पुन्हा हिंदुत्वात घेतलं, त्यांना पुन्हा हिंदू बनवलं. आणि या हरिहर आणि बुक्करायांनी उठाव करून विजयाचं हिंदू साम्राज्य इसवी सन 1336 या साली स्थापन केलं. तुंगभद्रेच्या काठावरती निर्माण केलं. आणि ह्यांचं कुलदैवत त्यांनी राजाचं कुलदैवत निवडलेलं होतं नरसिंह. सद्गुण विकृती दाखवणारा प्रल्हाद याचं कुलत नव्हतं, तर कूटनीती वापरून हिरण्यकश्यपूचा कोथळा काढणारा नरसिंह या विजयाच्या साम्राज्याचं कुलदैवत या हरिहर आणि बुक्कर आणि विद्यारण्य स्वामींनी निवडलेलं होतं. हे जवळपास 200 वर्ष हे साम्राज्य टिकलं. भगवा झेंडा फडकायला म्हणून आज दक्षिण हिंदुस्थान टिकलेलं आहे बऱ्यापैकी. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कारण झुंज सद्गुण विकृत नव्हते, हे आक्रमण करायचे, त्यांना हिंदू धर्मात घ्यायचे. कारण विद्यारण्य स्वामी हे वेगळे होते. हा बुळगा हिंदू धर्म नव्हता. हा पौरुषशाली कुर्वंत विश्वम हा संदेश देणारा हिंदू धर्म त्यांनी जीवित केलेला होता. आणि या पद्धती टिकलेलं होतं. याच कालावधीमध्ये दक्षिणेतील जी मुसलमान सत्ता होती त्यांनी उत्तरेची मुसलमानी राजसत्ता झुगारून दिली. निर्मिती झाली. या बहामनी सत्तेला पुन्हा पुढे 5 तुकडे झाले. त्यातल्या 2 तुकडे संस्थापक लक्षात घ्या, मूळचे ब्राह्मण हिंदू. त्यांना अजून जे काही बुळगा हिंदू धर्म होता त्यांनी त्यांना केलं नाही. कर्तृत्ववान हिंदू होते ते, पण ते मुसलमान जबरदस्तीनं बाटवून मुसलमान होते एका युद्धामध्ये. ते जबरदस्तीनं बाटवलेल्या त्या हिंदूंना, मुसलमानांना पुन्हा हिंदू न केल्यामुळं त्यांनी आपलं कर्तृत्व काय दाखवलं? 2 मुसलमानी राजसत्ता निर्माण केल्या. किती हिंदूंचा घात हिंदूंच्या त्या काळच्या बुळग्या धर्माने केला आहे, त्या नियमांनी केलेला आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे असं सावरकर म्हणतात. सावरकरांनी लिहिलेलं आहे, पुराण काळातील युद्धनीती कशी होती? राक्षसांच्या सोबत लढताना जसास तशी होती. केला मारलं, रावणाला मारलं, त्याच्या पद्धतीनं मारलं. आणि आपापसात युद्ध करताना धर्म होतं, दया क्षमा वगैरे असायचं. मात्र इसवी सन 700च्या पुढे आक्रमणाचं स्वरूप लक्षात न आल्या हिंदूंनी चुकीचे शस्त्र चुकीच्या ठिकाणी वापरलं आणि म्हणून हिंदूंचा तत्काल त्या काळामध्ये सर्वनाश झाला. त्या काळामध्ये चाणक्य नीतीचा होता. शिक्षक भ्रष्ट झालेले होते, शिक्षणाचा अभाव होता. शिक्षकांनी तरुण विद्यार्थी तसे निर्माण नाहीत आणि म्हणून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विध्वंस झाला.
आणि उत्तरेमध्ये एवढा विध्वंस होताना सुद्धा दक्षिणेतला रामदेवराय राजा काय करत होता? रामदेवराय राजा शिकारीचे खेळ खेळत होता. ज्ञानेश्वर नामदेवांसारखे संत उत्तरेत जात होते, तीर्थयात्रा करत होते, तिकडच्या बातमी इकडे येत होत्या, पण रामदेवराय बहिरा झालेला होता. चेल चोल पांड्य मधुरेचे सम्राट हे सगळे बहिरे झालेले होते. यांना सोयर सुतक राष्ट्रच नव्हतं, म्हणून यांना सोयर सुतक नव्हतं. यांना स्वतःचा स्वार्थ होता, फक्त व्यापार होता. आणि म्हणून अशा स्वार्थी हिंदू समाजाला राष्ट्र बनवण्यासाठी डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयं संघाची स्थापना केलेली आहे. हे आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. तर असा जो आपले हे एका नाही, दक्षिणेतल्या जवळपास 2 सहस्त्र वर्ष स्वातंत्र्य भोगणाऱ्या या दक्षिणेतल्या एकाही हिंदू सम्राटाला असं वाटलं नाही की आपण सर्वांनी एकत्र व्हावं, प्रबल हिंदू सेना निर्माण करावी, प्रबल हिंदू नौदल निर्माण करावं, उत्तर घुसावं, त्या अरबांना ठेचून टाकावं, उत्तरेच्या पलीकडे घुसावं, गजनीला ठेचून टाकावं, अरबस्थानात जावं, अरबस्थानामध्ये भगवा झेंडा लावावा, असं त्यांच्या डोक्यात आलं नाही. शिकारी खेळत बसले. यांच्या गुप्तहेर खात्याने यांना काही बातम्या दिल्या नाहीत. रामदेवराय तुडवला गेला. त्याची मुलगी देवी जी शंकरराय बायको होती, पत्नी होती, तिला जबरदस्तीने अल्लाउद्दीन की जलालुद्दीनच्या पुतण्या दिल्लीला घेऊन गेला. तो इतिहास आहे, कुठवर सांगावं. साप देशभूमीचा ये घ्यायचा हवा, अवचित ठकवून भुलवून कसाही ठेचावा. हे कृतीत आणलं नाही, शिवाजी महाराजांनी छत्रपतींनी आणलं, त्याच्यानंतर मराठ्यांनी आणलं. पण आपण त्या काळी भोंगळसूत्रीपणाने गेल्यामुळे आपल्या हिंदू समाजाचा वारंवार नाश होत गेला, सर्वनाश झाला. आणि एक लक्षात घ्या, अल्लाउद्दीन खिलजी पहिला आणि शेवटचा सुलतान होता ज्याच्या सल्तनतीमध्ये, ज्याच्या राज्यामध्ये पूर्ण हिंदुस्थान सामील झालेला होता. फक्त चित्तोडचा अपवाद होता. उर्वरित हिंदुस्थान या अल्लाउद्दीनच्या ताब्यात आलेला होता. त्यानंतरच्या कुठल्याही सुलतानाला हा हिंदुस्थान आपल्या ताब्यात ठेवता आलं नाही. विजयांचं बंड झालं, बहामनी सुलतान फुटले, हे सर्व आक्रमण झाली. त्याच्यानंतर उत्तरेमधल्या सगळ्या परंपरा आहेतच की चित्तोड, अकबर बादशाह, त्याच्या आधीचा हुमायून, त्या सगळ्या आहेत. ते काही इथं सांगण्याचं स्थळ नाही. एवढं सांगितलेलं पुरे आहे की या सगळ्या राजसत्ता उत्तरेमध्ये त्राहीमाम करून सोडलेलं होतं हिंदूंना. आणि त्या विरोधात उत्तरेतल्या हिंदूंसाठी केवळ महाराष्ट्र निघाला, केवळ छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे वंशज निघाले. वंशज म्हणजे नुसते म्हणत नाही, त्यांची परंपरा मानणारे मराठे निघाले. आणि यांनी पानिपतापर्यंत पण युद्ध लढवत नेलं. पानिपतामध्ये जाट होते, त्या आजूबाजूला जाट सम्राट होते, संस्थानिक होती. आपल्या मुलीबाळी मोगलांच्या जनान्यात तुंबून स्वतःच संस्थान भोगत होते, निर्लज्ज होते. हिंदू धर्माच्या कुटी सगळे जंत होते. यांना कुणालाही वाटलं नाही एकावं आणि आपल्या शेजारची दिल्ली काबीज करावी, आपण इंद्रप्रस्थ आपलं निर्माण करावं. दक्षिणेतल्या छत्रांना वाटत होतं दिल्लींद्र पदलिप्सवहा, इच्छा कशाची आहे, दिल्लीचं पद मला मिळवायचंय, दिल्लीचा मला इंद्र बनायचंय, दिल्लीचा सम्राट बनायचंय. ही इच्छा बाळगणारा एकमेव छत्रपती श्री शिवाजी महाराज, ज्यांच्या पुण्याईनं आज आपण इथे जिवंत आहोत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण अशा अन्य कोणालाही झाली नाही, अन्य कोणी झाली नाही. सद्गुण विकृतीनं पछाडलेला हिंदू समाज नष्ट होत गेला. नंतर विजयाचं साम्राज्य 1546 साली त्यावेळेला उद्ध्वस्त झालं. त्याच्यानंतर सुद्धा त्याचे जे वेगळे वेगळे छोटे छोटे पाये त्यांनी दक्षिण हिंदुस्थानामध्ये जाऊन आपली वेगळी वेगळी राज्य स्थापन केली. आणि दक्षिण हिंदुस्थान त्यावेळेला मुसलमानांना तो आपल्या कब्जात आला नाही. आणि शिवाजी महाराजांचे वडील, थोर वडील छत्रपती श्री शहाजी महाराज यांनी या सगळ्या पाळेगारांना आपल्या कब्जामध्ये आणलं. एक सूत्र त्यांनी बांधलेलं होतं आणि छत्रपतींना इकडे पाठवतं पुण्याला. किती मोठं त्यांनी एक नियोजन असेल हे विचार करा तुम्ही, की हिंदू राज्य, सिंहासन दिल्लीचं पुन्हा निर्माण करण्यासाठी छत्रपती श्री शहाजी महाराजांच्या पासून शिवाजी महाराजांना विजयनगरच्या साम्राज्यापासून अशी ही परंपरा ही मिळालेली होती. आणि पुढे याच छत्रपतींच्या वंशजांनी अटके भगवा झेंडा नेला, अटक पुन्हा जिंकली. हे जे पठाण स्वतःला धिप्पाड म्हणवत होते, या पठाणांना युद्धामध्ये उघड्या उघड्या मैदानामध्ये करत या आमच्या मैदानी आमच्या मराठ्यांनी कापून टाकलं, तुकडे केले. अरबानामध्ये आपण गेलो नाही, पण अफगाणिस्तान पर्यंत गेलो, अटक जिंकली. त्या सिंधूच्या तीराला मराठ्यांच्या घोड्यांनी पुन्हा पाणी पिलं. फक्त एक सावरकरांनी खंत व्यक्त केलेली आहे. अटक जिंकल्यानंतर तिथून ज्यावेळेला परत हे पुणे येत होते, त्यावेळेला तिथं प्रशासन व्यवस्था सगळी लावता आली नाही. त्याच्यासोबतच
जे मुसलमान स्वीकारलेले आपलेच हिंदू धर्म बांधव होते, त्यांना त्यांची इच्छा असताना सुद्धा पुन्हा आपण धर्मात घेतलं नाही, हिंदूंच्या जीवन पद्धतीमध्ये आपण त्यांना घेत नाही, ही मात्र आपण उणीव उभा होती आपल्याला. आपण त्या ठिकाणी फेल झालो, आपण अशी झालो, आपल्याला तशी इच्छाच झाली नाही. परत एकदा लक्षात ठेवा, जन्म जात जाती भेद हेच कारण आहे. जन्म जाती भेद जर नसते तर त्या आपण हिंदू, कारण शुद्धीबंदीची प्रथा निर्माण झाली नसती. जर जाती बहिष्कृत करण्याची प्रथा नसती तर शुद्धीबंदीची प्रथा निर्माण झाली नसती. आणि त्या शुद्धीबंदीच्या प्रथेमुळे मोठे मोठे सम्राट बाजीराव पेशव्यांसारखे पेशवे, त्यांना सुद्धा त्या मस्तान मुलाला हिंदू बनवता आलं नाही, त्याची पूंज करता आली नाही. एवढा या धर्माचा प्रभाव, या धर्मगुरूंचा प्रभाव होता. सर्व ते सगळे पाळत होते, असे हे चुकीच्या रूढी पाळत होते. त्याच्यामुळे पाकिस्तान पिढ्या पिढ्यांनी पाकिस्तान निर्माण झालं. पाकिस्तान आई हिंदू आहेत, पाकिस्तानचे हिंदू आहेत, पाकिस्तानचे आई बाप हिंदू आहे. हिंदूंचा जातीभेद, जन्मजात भेद हा पाकिस्तानचा बाप आहे, हे आपण घ्यायला पाहिजे. थोडक्यात सारांश सांगतो की आपण चाणक्य नीतीला आणि आपण हिंदू म्हणून कधी एकत्र होऊन संघटित होऊन दुसऱ्या क्षेत्रावरती आक्रमण केलं नाही. आपण कूपमंडूक राहिलो. आपण आपलं शिवाजी महाराजांना सुद्धा किती छळलं. चंद्रराव जावळीचे मोरे असतील, खंडोजी खोपडे असतील, घोरपडे असतील मुधोळचे, आपणच त्यांना त्रास दिला. आपल्याकडे ही दृष्टीच नव्हती. राष्ट्रीय दृष्टीच्या अभावामुळे आपला सर्वनाश झालेला आहे. आणि ह्याच्यावरती उपाय काढलेली एक व्यक्ती हिंदूंच्या इतिहासात माझ्या दृष्टीने निर्माण झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर शिव बळीराम हेडगेवार, की ज्यांनी दृष्टीचा जो हिंदूंच्या मध्ये आहे ते ओळखलं आणि त्याच्यावर उपाय काढलेला आहे. आणि त्याच्यासाठी आज सुद्धा प्रचारक माझे बांधव, माझे वडील बांधव त्याच्यामध्ये झगडतायत, लढतायत, कार्य करतायत. माझी ती लायकी नाहीये, माझा मार्ग भ्रष्ट आहे, पण मी अजून ध्येयापासून भ्रष्ट आम्ही झालेलो नाहीये. आम्ही आपल्यासोबत नक्की कार्य करणार, हे आपल्या सर्वांना वचन आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की हिंदू समाज इस्लाम ओळखू शकला नाही. शेषराव मोरे सरांनी याचं खूप चांगलं अनालिसिस मीमांसा केलेली आहे. शेषराव मोरेंचं मुस्लिमानाचा शोध हे पुस्तक आपण सर्वांनी अवश्य वाचावं. त्याच्यामध्ये आपले मुसलमान आपले मुसलमान जे बांधव आहेत हे असं का वागतात याची योग्य प्रकारे मिळेल. आणि हे जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या उपाय लक्षात येणार नाही. म्हणजे इस्लामचा उपाय हा आपण इस्लाम अभ्यासून कळेल. हिंदूंच्या राष्ट्रीय दृष्टीच्या अभावाचा उपाय आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक झाल्यावरती कळेल. आणि दुसरं जाती बहिष्कृतता हे जे होतं, जाती बहिष्कृततेचे नियम आज सुद्धा जर आपण पाळत असू तरी आपण पाहिजे हटकून आपल्या मुलींची हिंदू समाजामध्ये जातीय लग्न लावून दिली पाहिजे. आपण स्वतः आंतरजातीय लग्न केली पाहिजेत. हिंदूंच्या हळदी कुंकू करतात आपल्या घरामध्ये, जातीतल्या त्या तथाकथित दलित जातीतल्या हिंदूंना सुद्धा आपल्या घरी, हिंदू महिलांना आपल्या घरी त्यांनी बोलवलं पाहिजे, त्यांची खांदी भरली पाहिजे, त्यांच्या कपाळाला हळद कुंकू लावलं पाहिजे, आपल्यामध्ये त्यांना फराळाला बोलवलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी करण्यासारख्या, यातूनच सरमिसळ होईल आणि हिंदू समाज एक जीव होत राहील. आणि आपल्यातली जी जातीभेदाची, जन्मजात जातीभेदाची जी मानसिक स्थिती आहे ती हळूहळू शिक्षणाने आणि या पद्धतीच्या आपल्या वागण्याने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा वाढल्यानी ही जी आपली मानसिक भेदाची स्थिती आहे ही नष्ट होत जाईल. शेवटी नरहर कुरुंदकर जे आहेत, जे समाज होते, त्यांचं एक वाक्य मी सांगतो. म्हणजे शिवरात्र या पुस्तकात लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, सेक्युलरिझम या विषयावरती त्यांचं एक वाक्य आहे. समाजवादी नरहर कुरुंदकरांचं, ते हिंदुत्ववादी नाहीत पण त्यांचं वाक्य असं आहे, या सेक्युलरिझमला जर, हे माझं वाक्य नाही, माझं असं मत पण नाहीये, मी फक्त नरहर कुरुंदकर एक समारोपासाठी एक वाक्य सांगतोय की या सेक्युलरिझमला जर हिंदूंचा हिंदू बनून जगण्याचा जो हक्क आहे त्या हक्काचं रक्षण करण्यात जर अपयश येत असेल तर या हक्काचा नाश करणारे जे अन्य आहेत त्यांची जी जीवन पद्धती आहे त्यांचं जगण्याचा हक्क नाकारण्याचा एकच उपाय हिंदूंच्या पुढे शिल्लक राहणार आहे. मोगम किंवा या पद्धतीने सांगितलं. आता ह्याचा अर्थ संघर्ष नाहीये, ह्याचा अर्थ विज्ञान, ह्याचा अर्थ शिक्षण. त्या शिक्षणाने आधुनिक बनत नाही, मेंदू आधुनिक बनला पाहिजे, बुद्धी आधुनिक बनली पाहिजे, विवेक बनली पाहिजे,
तारतम्य कळलं पाहिजे. अरे त्या काळी हे होतं, आज मी असं वागता कामा नये, आज मी माणसासारखं वागलं पाहिजे, माझा काही सांगू, मी आज माणसासारखं वागलं पाहिजे. हे आमच्या हिंदुस्थानातले जेवढे जेवढे धर्म आहेत, त्यात मुसलमान धर्म पण आलाच, त्यांना हे कळवून घेण्याची आणि समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. ते जर झालं तर हा हिंदुस्थान अंतर्ग्रस्त रुग्णाप्रमाणे असा पडणार नाही आणि पुन्हा एकदा विजयी होईल असं आम्हाला वाटतं. मी जे काही थोडे बहुत अल्प माझे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडून काही झाले असतील तर मला आपण उदाहरण क्षमा करावी. मला खूप काही हा जवळपास 3 तासाचा विषय मी आवरलेला आहे कसा बसा, राहत नाही, एक एक मुद्दे आठवतात, पण हा विषय मी प्रयत्न केला. तरी तुम्ही शांत, जे काही आपण सर्वांनी ऐकलं असेल त्याबद्दल तुमच्या आभार मानतो. त्याच्यासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ जे आहे, या मंडळाने माझ्यासारखे थोडे बहुत सद्गुण दोष केल्या एका सामान्य कार्यकर्त्या हा मोठा विषय, तात्याराव सावरकर नावाचा विषय मांडण्याची एक संधी दिली, त्याबद्दल मला पुन्हा थोडासा परत एकदा अभ्यास करण्याची संधी मिळाली. आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. हे माझे जे विचार आहेत ते मी संपवतो. शेवटी एकच विनंती करतो की पेक्षाही घर महत्वाचं आहे, आई महत्वाची आहे. आपल्या मुलांना हा इतिहास सांगावा, आपल्या हिंदूंचा हा खरा इतिहास सांगावा, आपल्या चुका सांगा, आपले पराक्रम सांगावेत. त्याच्यामुळे हिंदूंच्यातला न्यूनगंड होईल आणि हिंदूंची पुढची पिढी पराक्रमी आणि पौरुषशाली बनेल. ही एक माझी नम्र विनंती आहे. इथे एक प्रश्न आहे की डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर केलं, मग तुमच्या अजिबात नाही, त्यांनी नंतर ऐकलेलं आहे. सुरुवातीलाच मी या गोष्टीमध्ये धर्म म्हणजे काय तात्यारावांनी सांगितलेलं आहे की धर्म म्हणजे असे धर्म की जे की या ग्रंथाचे आज जेवढं सांगितलेलं आहे तेच सत्य आहे, आणि हे जर सत्य तुम्ही मानणार नसाल आम्ही तुम्हाला ठार मारू असं म्हणणारे जे धर्म आहे, उद्देशून धर्म म्हणलेला आहे. आणि अशा धर्मा जर तुम्ही धर्मांतर केलं तर ते धर्मांतर राष्ट्रांतर होतं, हे तात्यारावांनी सांगितलेलं आहे. आणि सावरकरांची हिंदुत्वाची पण एक व्याख्या आहे हिंदू शब्दाची, ती पण मी या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. हिंदू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदुरिती स्मृता. पासून या हिंदू महासागरापर्यंत पसरलेली जी विस्तीर्ण हिंदू भूमी भरतभूमी आहे, या भरतभूमीमध्ये ज्यांचे ज्यांचे धर्म जन्मले, ज्यांचे ज्यांचे पूर्वज या ठिकाणी पिढ्यानपिढ्या निवसत आले, या 2 अटी ज्या आहेत, हे 2 अटी जे करतात ते सगळे हिंदू आहेत. हिंदू धर्म हा शब्द वापरलेला आहे, पण वस्तुतः तात्यारावांनी अभ्यासू ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की हिंदू हे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचं नाव नाही, तर हिंदू हे समाजाचं नाव आहे, हिंदू हे लोकांचं नाव आहे. या हिंदू लोकांचे अनेक किंवा काही लोक त्याला उपासना पद्धती म्हणतात, ते आहेत. त्या उपासना पद्धतींच्या मध्ये बौद्ध उपासना पद्धती आहे, जैन उपासना पद्धती आहे, लिंगायत आहे, शीख किंवा खासा पंथ आहे, आर्य समाज, ब्राह्मो समाज, अगणित आदिवासी वनवासींचे काही उपासना पद्धती आहेत. तर या सगळ्या उपासना पद्धतींमध्ये कुठेही असं सांगितलेलं नाहीये की तू स्वीकारला नाही तर मी तुला ठार मारणार. या असं बौद्धांच्या धर्मामध्ये सांगितलेलं नाहीये, वैदिकांच्या धर्मात सांगितलेलं, जैन धर्मामध्ये असं सांगितलेलं नाहीये. कारण हे सगळे या धर्माची नाळ या भारत भूमी जुळलेली आहे, या हिंदुस्थानची जुळलेली आहे. हे सगळे धर्म माझे आहेत. आज माझ्या मुलीचा लग्न बौद्धासोबत होऊ शकतं कारण तो भारतीय आहे, हिंदू आहे, पण मुसलमानासोबत मी होऊ देणार नाही. कारण संस्कृती जाते, अरबी संस्कृती येते, भारतीय संस्कृती नष्ट होते, अरबी संस्कृती नष्ट होते. पण जर तो मुसलमान हिंदुत्व स्वीकारणार असेल, या भारत वंशाच्या परंपरेतील नाव स्वीकारणार असेल, उपासना पद्धती निवडणार असेल, तर मी माझ्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावायला सुद्धा तयार आहे. हा फरक लक्षात घ्या. हिंदुत्व म्हणजे हे समजून घ्या. मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाकिस्तान हे पुस्तक वाचावं, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा हिंदुत्व हा ग्रंथ वाचावा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 6 सोनेरी पानं वाचावं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध वाचावेत, क्षकिरण विज्ञाननिष्ठ निबंध वाचावेत, शेषराव मोरे सरांचं मोरे सरांचं 4 आदर्श खलिफा वाचावं पुस्तक, शेषराव मोरे सरांचा 1857चा जिहाद हा ग्रंथ वाचावा, शेषराव मोरे सरांचा सावरकर
दिवाद हा ग्रंथ वाचावा. त्याच्यानंतर सर्व काही आपल्या शंकांचं निरसन होईल. तरी सुद्धा जर तुम्हाला काही शंका असतील तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार, विषय वाढत जाणार आहे. तुम्हाला विनंती करतो की मी जी आता जे ग्रंथांची नावं सांगितली या ग्रंथ तुम्ही अभ्यासावेत. तुम्ही स्वतः ते ग्रंथालयातून आणावेत, विकत घ्यावेत, स्वतः त्याचा अभ्यास करावा. अभ्यास केल्यानंतर जर काही शंका असतील तर स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळामध्ये लिखित स्वरूपात आपल्या शंका द्याव्यात. आणि त्याच्यावरती अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावरती समाधान करण्याचा मनापासून प्रयत्न करू, एवढे मी तुम्हाला आश्वासन देतो. धन्यवाद. नमस्कार.